नमस्कार. महामंथन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एखादी व्यक्ती आणि त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडण्यामध्ये अनेक कंगोरे असतात, अनेक विचार असतात, अनेक तत्त्व असतात. या तत्त्वांना घेऊन पुढं जाऊन ते असं व्यक्तिमत्व घडतं की सर्वश्रुत होतं. ते सगळं आपल्याशी आपलंपणा वाटतो. आणि हे असं व्यक्तिमत्व आज आपण व्यक्तिमत्वाला अशा भेटणार आहोत. ते व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर भारत पाटणकर. आज कासेगाव या ठिकाणी त्यांच्या गावी आम्ही त्यांच्या घरात बसलेलो आहे. आणि ही मुलाखत वगैरे नाही, असं आम्हाला चर्चा आणि एक संवाद करायचा आहे. तर या ठिकाणी मी डॉक्टर साहेब आपलं स्वागत करतो. नमस्कार. थँक्यू. आभारी. आपलं बऱ्यापैकी संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशभरात आपण सर्वश्रुत आहात. एक चळवळ करणारे, आंदोलन करणारे, मोर्चे काढणारे, उपोषण करणारे. परंतु त्याही पलीकडे जाऊन आम्हाला थोडंसं भारत पाटणकर काय आहेत हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण थोडंसं आम्हाला असं सांगा की आपलं सुरुवातीचं आयुष्य म्हणजे आपलं बालपण आणि शालेय जीवन कसं गेलं आणि कुठे गेलं. काय मी ज्या वेळेला 1-1.5 वर्षाचा होतो त्यावेळेला माझे जे वडील होते ते स्वातंत्र्य चळवळीमध्ये पत्री सरकारच्या कार्यकारिणीमध्ये होते. आणि सगळ्यात मोठा ग्रुप जो होता शिराळा तालुक्यामध्ये शाहूवाडी तालुका, वाळवे तालुक्याचा पश्चिम भाग, कराड तालुक्याचा पश्चिम भाग आणि पाटण तालुका, एवढ्या मोठ्या परिसरामध्ये तो ग्रुप पसरलेला होता. आणि त्या काळामध्ये गावोगावी न्यायदान मंडळं ते चालवत असत. बर्डे गुरुजी त्यांचे प्रमुख होते. त्यांचे गुरुजी पण होते वाटेगावचे. दत्तात्रय लोहार होते. धन्वंतरी काही काळ त्या ग्रुपमध्ये होते, कासेगावचेच. असा मोठा ग्रुप होता तो. पण त्यावेळेला जवळजवळ 75 पोलीस पाटलांनी राजीनामे दिलेले होते. पोलीस पाटील हे स्थान त्यावेळेला हे असं होतं की आजचे जे हवालदार, पोलीस हवालदार असतात त्यांना बंदुकीचा अधिकार होता. बंदूक त्यांच्या अधिकारात चालवण्याचा अधिकार होता. आणि त्यांनी राजीनामे देणं हे ब्रिटिश सरकारला मोठा धक्का होता. कारण त्यांच्याविरुद्ध सशस्त्र सेना उभी करणं म्हणजे मग नेताजी सुभाषचंद्रांच्यासारखं करण्याचं होतं. ते काही इथे शक्य नव्हतं. जरी म्हटलं गेलं काही लोकांनी की तुफान सेना उभी केली, अमुक केलं, ते सेना बिना काही इथे कोणी उभी करू शकलं नाही. क्रांतिसिंह नाना पाटीलांच्या नेतृत्वाखाली इथे सातारा जिल्ह्यातल्या, जुन्या सातारा जिल्ह्यामध्ये अनेक ग्रुप्स होते. त्यांचं एक कार्यकारिणी होती. आणि त्यामध्ये दरोडेखोरांचा बंदोबस्त करणं, कारण दरोडेखोर हे त्यांचे खबरे पण होते ब्रिटिशांचे. आणि मग स्त्रिया पळवणं, दरोडे घालणं, अत्याचार करणं, अशा तऱ्हेच्या अनेक वाईट गोष्टी ते करत असत. आणि ब्रिटिशांना खबर देऊन लोकांना पकडून देणं. तर ते बंदोबस्त सगळ्यात जास्त जर कोणी केला असेल तर या ग्रुपनं केलेला होता. आणि माझे वडील हे ज्याला पत्र्या ठोकणं म्हटलं जात होतं, प्रतिसरकार असं होतं ते. म्हणजे समांतर सरकार, प्रतिसरकार. पण ते पत्र्या मारणं असा जो शब्द प्रयोग झाला. तर पत्री जी आहे ती काही घोड्याला मारतात तशी किंवा बैलाला मारतात तशी नव्हती. तळवे असे वर करायचे आणि तळव्यांना चुन्याचं पाणी लावायचं. आणि त्यावेळेला चिंचेची फोक जी आहे तिनं बडवून काढायचं. मग त्या माणसाला 2-3-4 महिने चालता येत नाही. म्हणजे सुपरफिशियल नर्व्स जे आहेत, ज्ञानतंतू, ते बधीर होऊन जातात. आणि त्याची शिक्षा तेवढीशी पुरेशी आहे असं होतं. पण त्या ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी अशा होत्या की स्त्रियांच्यावर अत्याचारामध्ये दावे चालायचे गावामध्ये. हे कोर्ट, इस्लामपूरचं शिराळ्याचं कोर्ट बंद पडली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात न्याय दिला जात होता न्यायदान मंडळातून. गावोगावी लायब्ररी होती. आणि हीच मंडळी सातारच्या काँग्रेसच्या सगळ्या चळवळीमध्ये प्रमुख होती, जी भूमिगत होती ती. पहिली जी निवडणूक स्वातंत्र्यपूर्व काळामधली झाली जिल्हा परिषदेची, म्हणजे लोकल बोर्डाची, त्यामध्ये बाळासाहेब देसाईंना लोकल बोर्डाचं चेअरमन करण्यामध्ये
आणि आमच्याच गावचे माझ्या वडिलांचे शिष्य म्हणा राजाराम बापू पाटील, त्यांना स्कूल बोर्डाचं चेअरमन करण्यामध्ये काँग्रेस कमिटीत माझ्या वडिलांचा सगळ्यात मोठा वाटा होता. हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. आणि याच्यामध्ये ते प्रसिद्ध अशासाठी होते की ते बिनतोड पद्धतीनं वागायचे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा न्यायदान मंडळं चालू ठेवली त्यांनी. त्यामुळे मोरारजीभाई देसाईंना त्यांचं आवडत नव्हतं. त्यांचं नागनाथ नायकवडेचं न्यायदान म्हणजे असं, न्यायदान म्हणजे जमात असायचे पूर्वी, कोर्टामध्ये जायचं आणि वकील करायचे. आणि वकील जे म्हणेल तसं चालायचं. खोटे साक्षीसुद्धा होतात मग, त्यामुळे सगळं होतं. गावासमोर ज्यावेळेला तुम्ही दोघांना उभं करता तेव्हा गावासमोर खोटं बोलणं अवघड असते, कारण गावाला सगळ्यांना माहिती असते. त्यामुळं गावाला जमवून न्याय हा ब्रिटिश काळात जे त्यांनी केलं ते पुढं चालू ठेवलं होतं. आणि हे चालू ठेवणं बरोबर नाही असं त्यावेळच्या मोरारजी देसाई त्यावेळेला जे होम मिनिस्टर होते त्यांचं म्हणणं होतं. पण त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी ऐकण्याचं काही कारण नव्हतं. कारण बरंचसं असं होतं की अन्याय अत्याचार चालूच होते. दुष्काळ होता, हे कष्टकऱ्यांची चळवळ त्यांनी चालू ठेवली. आता त्यांचं म्हणणं होतं की हे कशाला चालू ठेवलं, आता स्वातंत्र्य मिळालेलं आहे. पण स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य त्यामध्ये कष्टकरी जनतेला काही मिळालं नव्हतं ना. म्हणजे इथे काही दरीत संपली होती, जातीव्यवस्था संपली होती, असं काही झालेलं नव्हतं. आणि आत्ता पण झालेलं नाही अजून. तर तर त्यामध्ये त्या दरोडेखोरांना ज्यांना शिक्षा केल्या होत्या किंवा गुंडांना शिक्षा केल्या होत्या असे लोक फरारी पण होते स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये. आणि त्यांच्या माध्यमातून या सगळ्या परिसरामध्ये ब्रिटिश काळामध्ये असलेले माझी 2 आमदार के.डी. पाटील आणि चंद्रू पाटील म्हणून कामेरीचे, यांचे खून केले गेले. त्यानंतर इथे खाशाबा, कॉम्रेड खाशाबा मास्तर म्हणून होते काल्याची, त्यांचा पण अशा तऱ्हेने भर गावामध्ये अत्यंत हाल करून खून केला गेला. इथे पोपट मास्तर म्हणून मालखेडचे होते, त्यांचा असे 5-6 खून. आणि याच्या पाठोपाठ माझ्या वडिलांनासुद्धा घातपात करून म्हणजे बेपत्ता केलं गेलं. ते पुन्हा बॉडी सापडली नाही. म्हणजे ते स्वातंत्र्यानंतर घडलेल्या गोष्टी, स्वातंत्र्यानंतर हे घडलं. आता हे गंभीर आहे ना, याच्यामध्ये कोणी खरे सूत्रधार सापडलेले नाहीत, एकाही केसमध्ये सापडलेले नाहीत. आता त्यांना सुपाऱ्या दिल्या असतील, त्यातलं काहीतरी होणं हे फार किरकोळ गोष्ट आहे. पण याच्यामध्ये खरा शोध ह्याचा लागला नाही. कोणी धाडस करणं शक्य नव्हतं ना ह्यांच्या बाबतीत, कोणाच्याही बाबतीत. ही फार म्हणजे राज्यभर माहीत असलेली माणसं होती, राज्यभर त्यांचं काम होतं अशी माणसं होती. साधारण म्हणजे प्रति सरकारमध्ये किती लोक होते सुरुवातीला? प्रति सरकारचे एक 10 ग्रुप्स होते, म्हणजे खंडाळा तालुक्यापर्यंत. इथे वाळवे, शिराळा, शाहूवाडीपासून त्यावेळेला हा सातारा परिसरात, सातारा जिल्हा सातारा, म्हणजे सातारच्या गादी खालचा जो प्रदेश काय होतं, छत्रपतींची गादी सातारला होती. शाहू महाराजांच्यापासून, शाहू म्हणजे संभाजीपुत्र शाहू. तर तिचा डायरेक्ट अंमलाखालचा जो प्रदेश होता तो पूर्वीचा प्रदेश म्हणजे सातारा जिल्हा, जुना सातारा जिल्हा. त्यामध्ये सांगोल्याचा एकही भाग होता. आणि मग बाकीचे सरदार होते, म्हणजे सरदारांचे कंट्रोल असायचे. म्हणजे छत्रपतींचं राज्य छत्रपतींचंच, पण चालवायचं ते सरदारांनी चालवायचं असं होतं. पण ह्या सातारा जिल्हा सरळ छत्रपतींच्या डायरेक्ट ताब्यातला होता. बरं. तिथे काही मध्ये आधी सरदार वगैरे नव्हते. आणि त्यामुळे याच्या सातारा जिल्ह्याचं कल्चर हे थोडंसं वेगळं पण होतं. आणि अशा याच्यामध्ये हे जे 8 जिल्हे आहेत, या 8 जिल्ह्यांच्यामध्ये हे प्रतिसरकार होतं. आणि त्यामध्ये बहुसंख्य लोक हे ब्रिटिशांना सापडूसुद्धा शकले नाहीत. आता हे असलं कसलं सरकार आहे की कोर्ट बंद पडतात आणि न्याय तिथं केले जातात. आणखीन काँग्रेसच्या चळवळीमध्ये तिथली सगळ्यात जास्त माणसं सहभागी होतात. ब्रिटिशांना तिथं काही करताच येत नाही असं ब्रिटिश पार्लमेंटमध्ये चर्चा झाली होती. आणि अशा पार्श्वभूमीमध्ये असलेल्यापैकी ही खून आहेत या मंडळींचे. तर त्याच्यामध्ये काही तो बालपणाचा माझा पहिला प्रसंग आहे की मला फारसं काही कळत नव्हतं त्यावेळेला.
म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा आपला जन्म माझा जन्म 1949चा आहे आणि 52ला पहिली निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीच्या नंतर लगेचच त्यांचा हे करण्यात आला. मग तुमचं शिक्षण कुठं कासेगावमध्येच झालं की? माझं शिक्षण कासेगावातच झालं. पण शिक्षण वगैरे होत असताना हा जो इतिहास आहे हा अत्यंत कोवळ्या वयामध्ये माझ्या मनावर बिंबला गेला. म्हणजे का असं झालं बाबा? मग ते चवळीचं उत्तर आहे ना. शाळेत गेलं तरी माझ्याकडं माझ्याबरोबर जी मुलं होती हे होती त्यांच्याही आईवडिलांना हा इतिहास माहिती होता. त्यामुळं माझ्या मनावरचे जे संस्कार होते ते 2 प्रकारचे होते. म्हणजे हे कोणाला माहीत नसेल की खरं म्हणजे आमचं कुटुंब जे आहे हे इथं हे ज्यावेळेला आलं हे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे आत्तापासून 80-90 वर्षापूर्वी आलं आणि त्यावेळेला आम्ही इथे भूमिहीन आणि बेघर होतो. बेघर आणि भूमिहीन कुटुंब होतं. म्हणजे ज्याला आपण जगायला आलेले म्हणतो आपण उपरे म्हणतो किंवा काय काय म्हणतो त्याच्यामध्ये गोळकरी म्हणतो आपल्या काही भाषेमध्ये गोळकरी म्हणतात. तर ह्याच जागेत आमचे ते कुटुंब राहत होतं. माझ्या वडिलांची आजी इथं होती आणि त्या काळामध्ये शेतमजुरी केल्याशिवाय त्यांना जगता येत नव्हतं. अशा शेतमजुरी करणाऱ्या आजी आजोबांचा म्हणजे माझ्या आजी आजोबांचा मुलगा हा 7वीपर्यंत शिकला कसा याचं आश्चर्य मला लहानपणापासून होतं. मग ती आजी मला म्हणायची तिनं काही त्यामध्ये दुःख व्यक्त केलं नाही. आता तिचे संस्कार माझ्यावर झालेले आहेत आणि आईचे दुसरे संस्कार जे होते एका दुसऱ्या बाजूला आई ही फार मोठ्या जमीनदार घराण्यातली होती. म्हणजे इंदुरीचे निकम जे आहेत आणि दिनकरराव निकम हे स्वातंत्र्य चळवळीतले हे मोठे आसामी होते. म्हणजे यशवंतराव चव्हाणही त्यांना त्यांच्या कृष्णाकाठमध्ये त्यांनी ज्याचा उल्लेख करावा 1-2-4 पॅरेग्राफमध्ये उल्लेख करावा. त्यावेळेस त्यांचे सहकारी नाही त्यांचे सहकारी नाही त्यांचे ज्येष्ठ होते. त्यांचे ज्येष्ठ होते ते. त्या आमचं इंदोरीचं घर हे पूर्ण प्रति सरकारच्या आणखीन काँग्रेसवाल्यांचा अड्डाच होता. आता जो आहे तो वाडा अजून आहे तो. कासेगाव असं केंद्रबिंदू होतं. कासेगाव सुद्धा केंद्रबिंदू होतं आणि इंदोरीचं आजोळचं घर सुद्धा केंद्रबिंदू होतं. असं दोन्हीकडे होतं ते. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्यावर जे संस्कार झाले ते गोष्टी मला कळणार कुठल्या ह्याच गोष्टी कळणार ना सगळ्या. हा पण शाळेत असं एखादं ठळकपणे आठवणीत असणारा किंवा तो बिंबलेला असा एखादा प्रसंग? शाळेत बिंबलेला प्रसंग असा आहे की आम्हाला मराठी शाळेत असताना आम्हाला सूत बेसिक होतं. बेसिक एक विषय असतो. बेसिक नावाचा विषय असायचा त्यावेळेला. आता कार्य काहीतरी कार्यानुभव वगैरे कार्यानुभव आहे तसा त्याला नाव दिलं आहे कार्यानुभव. त्याला बेसिक विषय असा होता. तर सूत बेसिक होतं ते शेती बेसिक झालं. एक कार्यानुभवाचा विषय बदलला आणि त्यांनी मग आम्हाला शाळेत सांगितलं शिक्षकांनी की प्रत्येकानं घरातनं खुरपं किंवा विळा किंवा एखादं खोरं असं प्रत्येकाने काहीतरी इथं शाळेला द्या. तर मग आमची जे मधली सुट्टी झाली मी पोरांना म्हटलं की ह्यांना पैसे आलेले असणार नाही विकत घ्यायला शाळेला. हां आणि आपल्याला मागतायत आपण द्यायचंच नाही. अरे तुम्हाला आश्चर्य वाटेल. आणि आमचं गँगचं ठरलं सगळ्यांचं. म्हणजे आमचे 4-5 इयत्ता मोठी शाळा आहे आताही मोठी शाळा आहे. तर आमचं ठरलं सगळ्यांचं की भारत म्हणतो ते बरोबर आहे चला आपण करायचं. आम्ही सगळ्यांनी जाऊन सांगितलं हेडमास्टरना आम्ही काय देणार नाही तुम्हाला पैसे आलेच असले पाहिजे तुम्ही त्यातनं या सगळ्या गोष्टी आणा. आमच्याकडनं कशा जमा करताय काय यातली श्रीमंत पोरं आहेत बाकी सगळी गरीब पोरं आहेत त्यांनी कुठनं आणावं खुरपण काय. आणि मग आईकडं मग हेडमास्टरने हे केलं. तर आईला मी ऐकलो नाही अजिबात. मी म्हटलं की मला आता तू काय शिकवलंस तसंच मी बोललो मी काय वेगळं बोललेलं नाही नाहीतर तू मी बोललेलं चुकीचं म्हण. तर आईनं काही मला सक्ती केली नाही. तुमच्या आई सुद्धा या स्वातंत्र्य लढ्यात होत्या. हो. आणि मग त्याच्यानंतर बाबूजी पाटणकर म्हणजे तुमच्या वडिलांची ओळख झाली आणि त्यानंतर तो प्रेमविवाह झाला. मग त्या संदर्भात काही तुम्हाला सांगितलेले काही घटना किंवा असं काही आठवतंय का? नाही त्यामध्ये आईच्या म्हणजे आईचे वडील जरी स्वातंत्र्य चळवळीत होते
तिथे त्या काळामध्ये ते काँग्रेसच्या नंतर कम्युनिस्ट पार्टीमध्ये पण गेले. ओके. हां. आणि काँग्रेस आणि कम्युनिस्ट असं दोन्ही असायचे ते. इतकं पुरोगामी विचार असून सुद्धा या विवाहाला केवळ प्रेमविवाह आहे म्हणून विरोध होता. आणि त्यामुळं मग ती जायची बंद झाली तिकडे. म्हणजे मी हायस्कूलला जाईपर्यंत मी आजोळ पाहिलं नव्हतं. म्हणजे आजोबानंतर माझ्या जन्मानंतर 1-2-3 वर्षात वारलेले होते, पण त्यावेळेस आई जाऊ शकली नव्हती. मी हायस्कूलला ज्यावेळेला गेलो त्यावेळेला तिथली शेती पण मोठी होती, त्यामुळं इथलं बैलगाडी आणखीन कुळो घेऊन आमचा एक आत्तेभाऊ माझा आणि मी त्याला मदत करायला आपलं. मी लहान होतो आणि तिकडे कुळवायला आम्ही गेलो. त्यावेळेला आजोळ मी पाहिलं. आता कधी जाणं होतं का ते या गावी? भरपूरच. त्यानंतर काय प्रश्नच नाही ना. म्हणजे आता त्यांचं म्हणजे काय ते चळवळीचंच कुटुंब आहे ना. आता इथे माझ्या मामांचा मुलगा हा माझा चळवळीतला सहकारी, तोच इथे राहतोय ना आता. ते आता इथे आणि ती माझी मावस बहीण आहे. मी त्याची बायको आहे ती. म्हणजे आत्याची मुलगी करतातच त्यामध्ये त्या पद्धतीनं. तर त्यामुळं हे इथे राहून इथंच शिकलेला आहे तो. इतकं जवळचे संबंध. एकच घर असं आईनं नंतर चालवलं आजोबांच्या मृत्यूनंतर वगैरे. मग तुम्ही पुढे मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतलं. मग तिकडे जाण्याचा प्रसंग आणि तुम्ही सांगताय की चळवळीचं तुमच्यावर बिंबलेले विचार मग आणि वैद्यकीय शिक्षणाकडे वळालात, ते कसं घडलं? ते कसं आहे की मला आवड होती ती आर्ट्सची होती. हां. 11वी मी झालो. आणखीन D.G. देशपांडे म्हणून माझ्या वडिलांचे सहकारी होते. ते पत्री सरकारमध्ये भूमिगत होते. पत्री सरकारचे बहिर्जी नाईक म्हणून त्यांना ओळखलं जायचं. ते कराडला मुक्कामाला त्यावेळेला असायचे. आणि सुट्टीला मी बहुसंख्य वेळेला हे तिथं त्यांच्या घरी मे महिने सुट्टी, दिवाळी सुट्टीला असायचो. तर मग सल्ला म्हणून त्यांचा जास्त असायचा. मला शांताराम गरुड कॉम्रेड म्हणून एक होते. शेख काका माझ्या वडिलांची म्हणजे अगदी त्यांची जोडगोळी नाव घेतलं जायचं 42 साली. शेख काका, बाबूजी पाटणकर हे दोघं असले की कोण पोलीस पुढे टिकायचं नाही, असं दुबारी बंदूक म्हणून वगैरे जायचं. म्हणजे ह्यांच्या घरी जाणं म्हणजे आपल्या चुलत्यांच्या घरी जाणं वगैरे असं होतं. तर त्यांच्या घरी मग निर्णयाला आम्ही बसलो होतो. तर त्यांचं म्हणणं होतं मी सायन्सला जावं. म्हणजे काय आहे की तू काहीतरी चळवळीचं बॅकग्राऊंड आहे तुला, बरोबर, त्या तू काय करशील सांगता येत नाही, पण जगणार पोट कसं भरणार तू. समजा चळवळीत गेलासच आणि पुन्हा मग काहीतरी चळवळ खाली येते वर जाते काहीतरी होतं, मग तू काही आर्ट्सला गेला असेल म्हणजे झाला नोकरी केलीच नाहीस, पण नंतरच्या वयात नोकरी मिळणं अवघड ना. असलं सगळं ते माझ्याशी बोलत होते. पण माझं शेवटपर्यंत म्हणणं होतं की मी काय सायन्सला जाणार नाही. मग त्यांनी रामबाण उपाय असा काढला. त्यांनी ते हुशार होते. BCom त्यावेळेला डिस्टिंक्शन होते, BCom झालेले होते ते. फार कमी लोक BCom व्हायचे आणि डिस्टिंक्शन तर सोडाच. तर ते म्हणाले की ते तुझं मार्कलिस्ट आण. तर मार्कलिस्टमध्ये मला माहीत होतं त्याचं काय डाव आहे त्यांचा तो. कारण मराठी वगैरे लँग्वेजेसना तुम्हाला काय फिजिक्ससारखी मार्क पडत नाही किंवा अरिथमेटिकसारखी मार्क पडत नाही, म्हणजे कमीच पडणार ना. कारण ते विषय नेमकेपणानं उत्तर देण्याचे असतात. इथे निबंध अमुक तमुक असलं असते. त्यामुळे मला त्यांनी सांगितलं मार्क्स कुठे जास्त आहेत, इथे 75% आहेत, तिथे 80% आहे, तिथे आहेत. हे सगळे फिजिक्स, केमिस्ट्री, आणखीन याच्या जनरल सायन्समध्ये आहेत. बॉटनीसारखा जो विषय त्याला दुसरा एक विषय जीवशास्त्र म्हणून विषय होता. तर आता तू काय करणार आता, आम्हाला सांगतोस ते, तुला तिकडं जास्त असतं तुला मी म्हणलं असं जा तिकडं. आणि मग असा मी सायन्स कॉलेजला गेलो, म्हणजे नाईलाजानं इच्छा नसताना गेलो. आणि मग सायन्स कॉलेज कराडला हॉस्टेलला मी राहत होतो आणि माझा डबा इथून येत होता कासेगाववरून. दररोज इथला AGMला काही पोरं होती आमच्यातली, आणखीन इथं काही सायन्स कॉलेज कराड असंच नाव होतं त्यावेळेला. आता ते सायन्स कॉलेज होतं, पूर्वीचं नाव होतं. मग तिथे मी 2 वर्ष अर्थात प्री प्रोफेशनलपर्यंत तिथं शिकलो आणि मेडिकल करायचं म्हणूनच गेलेलो होतो. आणि त्यामुळे मग मिरज मेडिकलला ॲडमिशन घेतली मी. पण मी नाटकात काम करतो त्यावेळेला.
म्हणजे मी गावात लहान असताना आमचं बालनाट्य मंडळ म्हणून होतं. म्हणजे वडिलांच्या काळात एक विजय नाट्य मंडळ म्हणून होतं आणि दुसरे एक इथे तरुण नाट्य मंडळ म्हणून कासेगावात नाट्य मंडळ होतीच त्यावेळेला. बरोबर. मग आम्ही आमच्या 7वी 8वी 9वी पासून त्याचा नाद करायला लागलो. आणखी साधारणपणे आम्ही 9वी 10वीच्या दरम्यान नाटकं केली. 2-3 वर्ष नाटकं केली आणि मोठी स्टेजवरची नाटकं केली. आणि त्यावेळेला ह्या नटनट्या ज्या असायच्या त्या कोल्हापुरातून भाड्याने आणल्या जायच्या. म्हणजे त्याला काय म्हणतो मानधन वगैरे. मानधन देऊन. तर आम्ही मुलंच होतो ना, लहान लहान. म्हणजे आम्ही जरी थोराड होतो अशी तरी मुलंच होतो. तर त्या आईला आमच्या म्हणायच्या की पहिले नाटकवाले आहेत की का आमच्याशी बोलतच नाहीत. आता आमचं वयच तसं होतं. आम्ही सगळे अशा घरात वावरलेले होतो की असलं काही आम्हाला करणं म्हणजे चुकीचं आहे असं. त्या काळी पण एवढा हे नव्हता. पण नाटकं चांगली ना गाजली होती नाटकं आमची त्यावेळेला. आणि सायन्स कॉलेजला सुद्धा मी एक इंग्रजी नाटक म्हणजे अथेल्लो म्हणून जे नाटक आहे त्याच्यावर इंग्लिश त्याचा एक जो एक सीन आहे तो आम्ही बसवलेला होता. म्हणजे ते वसतिगृहावरचे सगळे आम्ही जे होतो विद्यार्थी, काही कर्नाटकातून आलेले होते, काही कोकणातून, असे आम्ही ते बसवलं, चांगलं बसवलं होतं. आणि मग मिरज मेडिकलला ॲडमिशन घेतलं मी. मग मेडिकलला गेलो. पण मी गावात आमचं मंडळ होतं, म्हणजे माझी विद्यार्थी मंडळ होतं. तर ते वडिलांच्या काळात इथला बेसिक सगळा जो विकास आहे तो अजूनही सगळा वडिलांच्या हातचाच आहे. मी शाळा, कासेगाव एज्युकेशन सोसायटी, हे सगळं म्हणजे त्याचं काय तिथं वर काय का असं ना, ते आझाद हायस्कूल एक ते आझाद हायस्कूल त्यांनीच काढलेलं आहे. मी ते आता तिथं निदान त्यांचा फोटो परवा काही वर्षापूर्वी लावायला लावला लोकांनी, तरुण पोरांनी. असं सगळं ते नंतर तुम्ही MBBS केल्यावरती परत आणखी MD गायनोकॉलॉजिस्ट पण झालं. हां, मी MBBSला गेलो. MBBSला गेल्यानंतर पहिलंच माझा प्रसंग होता चळवळीचा. कारण त्या कॉलेजला माझी ॲडमिशन 67ला झाली. 67ला शेवटची बॅच बाहेर पडली होती. पहिली बॅच शेवटची होती म्हणजे. आणि त्या बॅचला सांगण्यात आलं की तुम्हाला आम्ही प्रॅक्टिसचं सर्टिफिकेट देणार नाही, कारण तुमच्याकडं पर स्टुडंट जेवढे बेड्स अलॉट असावे लागतात शिक्षण घेण्यासाठी, अभ्यास करायला हॉस्पिटलमध्ये, ते काय फुलफिल केलेलं नव्हतं. तुमची पॅथॉलॉजी लॅबोरेटरी अद्ययावत नव्हती, म्हणजे जी पाहिजे रिक्वायरमेंट अशी नव्हती वगैरे वगैरे. आणि मग त्यांना सर्टिफिकेट म्हणजे एवढं सगळं करून, आणि घरी ही पोरं बरीचशी ग्रामीण भागातली होती ना, पहिल्यांदा ग्रामीण भागातली पोरं जाऊ शकली, मार्क पडायची. पण पुण्याला कोण जाणार? इंटर्नशिप असते ते नाही, इंटर्नशिप नव्हे. इंटर्नशिप हा वेगळा मुद्दा आहे. इंटर्नशिप ती करावीच लागते. पण इंटर्नशिप केल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिसला मोकळे होता. तर त्यावेळेला प्रॅक्टिसिंग सर्टिफिकेट जे लागतं, इंडियन मेडिकल काउन्सिलचं सर्टिफिकेट लागतं. त्याशिवाय तुम्ही सही करू शकत नाही ना, प्रिस्क्रिप्शन देऊ शकत नाही, नाही तर तुम्ही बेकायदा प्रॅक्टिस करता. आणि मग एकदम असं जोरदार झालं ते. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे माझ्या पुढे 2 वर्ष होते. मग आम्ही दोघं, आणखीन बाकीची काही मंडळी होती. तर मी तर पहिल्या वर्षालाच होतो, पण माझ्या घरच्या ह्या परंपरेमुळे मी प्रचंड पुढाकार घेतला आणि मी कविताही करत असे. त्यामुळं संप कवी असं माझं नाव पडलं. माझ्या कॉलेजला संप कवी असं नाव पडलं. म्हणजे संपाच्या सभ्यांच्या मध्ये मी कविता म्हणायचो. आणि ते आम्ही जिंकलं. वसंतदादांनी त्यामध्ये भाग घेतला, म्हणून वसंतदादांनी हस्तक्षेप केला आणि मोठी ग्रँट ही त्यासाठी हे केलं. तर मेडिकलचा पहिला लढा तुमचा कॉलेजमध्येच यशस्वी. हां, म्हणजे तसं मगाशी सांगितलं तसं हायस्कूल वगैरेमध्ये शाळेचं सांगितलं ते पण झालं. हायस्कूलमध्ये पण एक केला होता, तो आता जाऊ द्या, म्हणजे तो काही सांगत नाही तुम्हाला. परंतु आपण पुढं गेलो आहे म्हणून. तर तिथं पहिला माझ्या आयुष्यातला मास लढा, जे मोठा समाज असा कॉलेजचे विद्यार्थी नेतृत्व करण्याचा, हा तो लढा होता. आणि मग तिथून मग माझी 3rd इयरला ज्यावेळेला मी होतो तोपर्यंत कॉम्रेड शांताराम गरुड हे
सांगली जिल्ह्यात पूर्वी काम करत होते, इचलकरंजीला काम करायला लागले. त्यामुळं मग मी दर आठवड्याला इचलकरंजीला कामगारांचे मेळावे वगैरे असायचे, त्यावेळेला तिथं जायचो. आणि आमची विद्यार्थ्यांची संघटना कंटिन्यू झालेली होती. दुसरा प्रसंग आला कधी तर आम्ही इंटर्नशिपला गेलो, हे सगळं संपून. तिथेही मी नाटकं केली बरं का. मी माझ्या म्हणजे नाटकां 2 वर्ष मी दोन वर्ष सलग मी नाटकांच्यामध्ये भाग घेतला. आणि दोन्ही वर्ष मला म्हणजे सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. काय भूमिका असायची त्याच्यात? मी जास्त म्हणजे त्या हे जे नाटकं होती ना, ही लाईट नाटकं होती. म्हणजे ते कोल्हटकर, बाळ कोल्हटकर वगैरे यांची जी नाटकं असायची ना, तशा टाईपची नाटकं होती. त्यामुळे वयस्कर माणसांचे रोल मी केलेले होते. म्हणजे मला निवडून द्या एक नाटक होतं, किंवा खून पाहावा करून म्हणे दुसरं नाटक होतं. त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनयाच्या मला पारितोषिकं मिळालेली होती. नंतर मग तिथे दुसरा लढा जो आमच्या जीवनात माझ्या आला, तो तिथे आम्हाला इंटर्नशिपला गेल्यानंतर काहीतरी 150 रुपये वगैरे मिळायचे. आता घरी सगळ्याच लोक जी होती, ग्रामीण भागातून जी बहुजन समाजातून गेलेली पोरं होती, मार्क चांगली पाडलीत म्हणून ॲडमिशन मिळालेली. त्यांना घरी अपेक्षा काय होती, आता एवढे खर्च झालेला आहे, आता ते डॉक्टर झाल्यावर पुन्हा काहीच मिळत नाही. 150 रुपये म्हणजे काय भानगड आहे तुमची, मग अजून घरनंच पैसे पाठवायचे का? मग आमचा मोठा लढा झाला. हाऊस पर्सन्स आणखीन इंटर्न्स, ह्या दोन्हीचा मिळून आम्ही संघटना बांधली. आणि त्या लढ्यातून मग आम्ही तिथे 500 रुपयेपर्यंत मानधन मिळवून घेतलं. म्हणजे चांगल्यापैकी त्यामध्ये आम्ही यश मिळवलं. आणखीन मिरज मिशनला आमचं हॉस्पिटल जोडलेलं होतं, आमचं कॉलेज. त्यावेळेस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही फारसं नव्हतं. मग त्यावेळेला त्यांच्याशी संघर्ष. आता त्यांना एकदा आम्ही मिळवून घेतला, त्यानंतर पुन्हा त्यांनी काय केलं की त्यातले पैसे काटून घ्यायला सुरुवात केली. म्हणून पुन्हा डबल संघर्ष झाला. आणि तो संघर्ष जास्त जाणत्या अवस्थेमध्ये मी केला. म्हणजे आमची एक कमिटी होती, त्यावेळेला नरेंद्र ऑलरेडी गेलेला होता, म्हणजे पासआउट होऊन गेलेला होता. पण बाकीचे पण त्याच्यात याच तुम्ही जे संप केले किंवा आंदोलन केलं, त्याच्या परिणाम म्हणून तुम्हाला काही शिक्षकांनी वगैरे त्रास दिला का, किंवा तिथल्या व्यवस्थेला? झालं नाही, कारण काय की जसं इथं पण झालं नाही, तिथं पण नाही झालं. त्याचं कारण दुसरं होतं. कारण असं आहे की त्रास देणार म्हणजे तुम्हाला काय करणार, तर तुम्ही जर अभ्यासात चांगले नसला तर त्रास द्यायचा दुसरा पाया त्यांना सापडतो. पण माझं तसं नव्हतं. मी उलट आता सायन्स कॉलेज करायला मी पहिल्या बाकावर बसायचो. तिथे सुद्धा मी म्हणजे बारीक असेल तर आंदोलक म्हणून प्रसिद्ध होतो. तर पहिला प्रश्न शिकवताना जर विचारला तर मी पहिला हात वर करून उत्तर देणार होतो. मार्क पाडायला आपण चांगले होतो. त्यामुळं हा हुशार पोरगा आहे. आणि आता असू दे मग झालं. चळवळी आहे म्हणजे उन्हाळ नाही. उन्हाळ नाही, चळवळी हुशार आहे असं. त्यामुळं ते काही करायचे नाहीत तसं. आणि चळवळी आम्ही शांततेने केला ना. विद्यार्थ्यांच्या काळात त्यावेळेस चळवळी झाल्या, पण दगडफेक अमुक तमुक. पण ह्या चळवळी आम्ही त्यांना वाकवलं, पण शांततेने केल्या. म्हणजे माणसं सगळी एकजूट मोठी केली. एक माणूस फुटणार नाही असं केलं. परंतु त्यांना मग आम्ही कामं बंद केली ना. हॉस्पिटलमध्ये काम बंद केलं ना. बरं. आणि ते काम चालू ठेवायचं आलं. 24 तास ड्युटी असते ना. इंटर्नशिपला वगैरे 24 तास ड्युटी असते. मग ते माणसं कुठून आणणार डॉक्टर एवढे? बरोबर. त्यामुळे त्यांना वाकावंच लागत होतं ना. ती दुसरी हत्यारं वापरली आम्ही. मग आम्ही नर्सेस आणखीन इतर स्टाफ जो आहे त्यांच्याशी आघाडी केली. म्हणजे सगळ्या हॉस्पिटलच उतरवलं त्यात. त्यांच्या हक्क आणि अधिकाराचे प्रश्नच तुम्ही धरले की ते सगळे बरोबर तुमच्यासोबत आले. ती ताकद वाढली ना. तुम्ही एमडी झाल्यानंतर परत वैद्यकीय व्यवसाय झालो नाही. तिथं घोटाळा आहे. तर मी मला मार्क जास्त होती गायनेकॉलॉजीमध्ये. त्यावेळेला इथं काही MD नव्हतं. सीट्स मुंबईला काही सीट्स होत्या, पुण्याला काही सीट्स होत्या. तर मला गायनेकॉलॉजीचा आवड पण होती आणि गायनेकॉलॉजीमध्ये मला मार्क्स जास्त होते. म्हणून मग मला ग्रँड मेडिकलला ॲडमिशन मिळालं.
आणि पहिली पोस्ट मला अर्थात पहिली पोस्ट सगळीकडे जे जेलाच देत असायचे ते ग्रँड मेडिकलचं बेस हॉस्पिटल हे जे होत आजही आहे. मग तिथे मी हाऊस सर्जन म्हणून काम करायला लागलो. पण त्याच्या आधीच इथे मी अभ्यास मंडळ घेत होतो आणि शहादा तालुक्यामध्ये त्यावेळच्या धुळे जिल्ह्यात नंदुरबार जिल्ह्यामध्ये आमच्याशी संपर्कात असलेले काही इंजिनियर्स काही डॉक्टर्स हे सगळं सोडून तिथं जाण्याच्या विचारात होते काम करायला आदिवासींच्यामध्ये. आणि आदिवासींना फार मोठा दडपशाहीला म्हणजे दर आठवड्याला कोणाला तरी चापकानं फोडलेलं आहे, कुठल्या तरी स्त्रीवर बलात्कार झालेला आहे, अशी 15 दिवस जायचे नाहीत, अशी भयानक अवस्था होती. आणि तिथले अंबरसिंग महाराज म्हणून सर्वोदयाच्या गाडीवर ते 11वी झालेले होते आणि सर्वोदयाच्या गाडीवर ड्रायव्हर होते. ते त्यामुळं त्यांना फिरायला मिळालं, आणखीन त्यांचा स्वतःचाच समाज जास्त बघायला मिळाला. मग त्यांनी सर्वोदयाच्या मार्फत बाबा आमटे वगैरे या सगळ्यांच्या मार्फत आवाहन केलं महाराष्ट्राच्या तरुणांना. आणि मग आमच्यातला काही ग्रुप तिथं गेला. आणि त्याच वेळेला मी नेमका मुंबईला गेलेलो होतो. ह्या सगळं तयारीच होती डोक्यात झालेली सगळी. आणि मुंबईला गेल्यानंतर मग तो आमचा मागोवा नावाचा एक ग्रुप होता. मागोवा त्या ग्रुपचं नाव होतं. पण तो हे पारंपरिक ह्यातलं काय आम्हाला पसंत नव्हतं. आणि त्यावेळेला युवक क्रांती दल, नंतर दलित पॅन्थर, आमचा मागोवा ग्रुप, समाजवादी युवक दल, असे तरुणांचे मोठे ग्रुप त्यावेळेला निर्माण झालेले होते. आणि त्याच्या मार्फतीनं पक्ष राजकारणाच्या बाहेर, डाव्या पक्षांच्या राजकारणाच्या बाहेर हे काय समाज बदलाचं करतच नाहीत, हे नुसतं निवडणुका लढवत बसतात, अशा पद्धतीनं आमची टीका होती. आणि मग ग्रासरूटला ग्रामीण भाग जिथं आहे तिथे कोण काम करत नाही, हे नुसतं वरवरचं चाललेलं आहे. आणि मग आम्ही ते ठरवलं की आपण सगळं सोडायचं. हे सगळे इतके टॉपचे लोक होते याच्यामध्ये. आणि आम्ही ठरवलं की काय नाही, पुढं शिकायचंच नाही आणि काय करायचं नाही, बस आपल्याला काय करून करणार आहे, हे असलं चालत आणि हे बघत बसायचं म्हणून काय आहे. आता आईला कसं सांगायचं समाजासमोर प्रश्न होता. तुम्ही आईला सांगितलंच नाही. मग मी हळूहळू जायला सुरुवात केली तिथे दांड्या मारून. तर मग इथल्या तर माझ्या सहकार्यांना माहीत होतं ना माझ्या हॉस्पिटलमधल्या. नंतर मी GTला होतो त्याच्या पुढच्या 6 महिन्यामध्ये. तर ते म्हणायचे की तुझं डिपार्टमेंट आम्ही सांभाळलो, पण तू एवढा ते सोडू नको सगळे, तू परत ये. म्हणजे नर्सेस माझे को हाऊस सर्जन सगळे सांगायचे की तू वाटोळ होईल तुझं. तर मी यायचो परत. मग तिथं पुन्हा एक लढा आमचा रेसिडेंट डॉक्टर्सचा झाला. तर त्या लढ्यामध्ये पण मग त्यामुळे मी होतो, ते तर सगळ्यांना माहीत झालो मी तिथे तेव्हा. आणि अशा प्रकारे लोकांनी, प्राध्यापकांनी, हेड ऑफ द डिपार्टमेंटनी सुद्धा माझी जबाबदारी असून कुणाला कळू नये प्रशासनाला, पण तू परत ये अशी मला सपोर्ट केला. पण मला ते यायचंच नव्हतं परत. मग असं 6 महिने आणखीन गेले. माझे काही सगळ्या टर्म्स भरलेल्या होत्या आणि हे जायचंच राहिलं होतं, परीक्षा म्हणजे लेखी परीक्षा राहिली होती फक्त. तर म्हटलं आता काय परत येत नाही, चाललो आता. आणि मग मी निघून गेलो. मी मुंबईच्या कामगार चळवळीत आणखीन आदिवासी भागात काम करायला लागलो. आणि तिथं जी श्रमिक संघटना म्हणून होती त्याच्याच आधारे महाराष्ट्रातली जातीव्यवस्था जिथं आहे, मी शेतमजूरसुद्धा जातीव्यवस्थेत विभागले गेलेले आहेत, असं तिथं नव्हतं. तिथं आदिवासी हेच 80% शेतमजूर होते. पण इथं या भागात शेतमजूर संघटना बांधणं याचा अर्थ कोण मातंग समाजाचा आहे, कोण बौद्ध समाजाचा आहे, कोण माळी आहे, कोण धनगर आहे, कोण मराठा आहे. मग तिथं पहिलाच अनुभव असा यायला झाला की काय ते महारामांच्या बरोबर जातायसा, ते असेल तुझं बघू काय तुझ्या मजुरीचं दमदाटी, असं होतं. इथे ते बांधणं अवघड होतं, एक चॅलेंज होतं. पण इथं आम्ही जबरदस्त ते करून दाखवलं. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातली, म्हणजे एखाद्या दगडावरती आपण एवढंच नाही, महाराष्ट्रातली पहिली शेतमजूर संघटना आदिवासी भाग सोडून जी झाली ती आम्ही उभी केलेली या भागात. त्याचा अर्थ म्हणजे श्रमिक मुक्ती नाही, त्यावेळेला आमचा मागोवा ग्रुप होता. मागोवा राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या तो सोशो पॉलिटिकल ग्रुप होता. पण त्याच्या नेतृत्वाखाली या चळवळी आम्ही करत होतो. श्रमिक संघटना त्याचं नाव होतं.
आणि मग त्या संघटनेचं काम करता करता आणीबाणी आली आणि आणीबाणीमध्ये आमच्यावर वॉरंट झाली आणि मग आम्ही भूमिगत झालो आणि भूमिगत होऊन आम्ही मग चळवळीचं काम चालू ठेवलं. म्हणजे आम्ही किती कालावधी असं भूमिगत होतं? 2 वर्ष. 2 वर्ष पूर्ण भूमिगत. म्हणजे माझं लग्न सुद्धा भूमिगत असताना झालं. हा तो एक प्रसंग आहे. म्हणजे आता शलाका मॅडम म्हणजे पूर्वीच्या गेल मॅडम, तर त्यांची आणि तुमची पहिली भेट कुठं झाली? काय आहे की आणीबाणीच्या आधी म्हणजे आणीबाणी 75ला आली, तर 74पर्यंत त्यांनी त्यावेळेला फुल्यांच्यावरचं जो थिसिस आहे तो देऊन त्याचं पुस्तक आलं होतं बाहेर, कल्चरल रिव्होल्ट इन वेस्टर्न इंडिया, नॉन ब्राह्मीण मुवमेंट इन महाराष्ट्र, ब्राह्मणेतर पश्चिम भारतातील ब्राह्मणेतर चळवळी. म्हणजे पश्चिम भारतातील सांस्कृतिक उठाव, महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळ असं त्याचं भाषण. तर ते झालेलं होतं आणि त्याच्यासाठी ज्यावेळेला ती फिरत होती, ती आत्ताच्या रिसर्चसारखं तिचं नव्हतं कधी, पायीसुद्धा ती वेगळ्या ठिकाणी गेलेली आहे. त्यावेळेला एसट्या होत्या, आणखीन सगळीकडे एसट्या जात पण नव्हत्या. ते एक सत्यशोधक अगदी खास सत्यशोधक गाव आहे हेब्बाळ जळद्या, त्या गावाशी माझा फार नंतरच्या काळात फार मोठा संबंध आला. ते अख्खं गाव सत्यशोधक होतं. त्या काळात सुद्धा ते सत्यशोधक होते. सगळे देव नेऊन ते विहिरीत बुडवलेले होते. तर तिथं फाट्यापर्यंतच एस टी होती, तर तिथून ती चालत गेलेली होती. किंवा मग इकडे नगर जिल्ह्यामध्ये मुकुंदराव पाटलांचं जे गाव आहे सत्यशोधक मुकुंदराव पाटील, त्या गावाला सुद्धा ती फाट्यापर्यंत एस टी आणि तिथून चालत गेलेली होती. तर मुकुंदराव पाटलांचे नातू आहेत तिथे, आता ते पण आता म्हातारे झालेले आहेत. तर ते त्यांना ते लहानपणीचं आठवतं आहे, म्हणजे त्या आलेल्या. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कासेगावला ती येऊन गेलेली होती. आणि मग कासेगाव सुद्धा सत्यशोधक चळवळीचा आहे. इथे सत्यशोधक चळवळीचा या घराच्या आमच्या पलीकडं आबा मुदगे म्हणून होते आणि ते डेरवणकर म्हणायचं ना. तर त्यांचा जलसा आहे त्यांनी लिहिलेला, यादवांचा जलसा, सत्यशोधक जलसा. तर त्यामुळे इथं सत्यशोधकांचं केंद्र होतं. त्यामुळं आमच्या इथे वडिलांच्या वगैरे सत्यशोधक चळवळीचा जसं नाना पाटलांच्यावर होता तसा प्रभाव होता. आणि त्यामुळं मग इथेच सत्यशोधकांचं केंद्र असल्यामुळे ती इथं आली. नेरले म्हणा, काले म्हणा. आणि त्यामुळं आपोआपच आमच्या आईशी तिची ओळख झाली पहिल्यांदा. आणि मग चळवळीत आमची गाठ पडली नंतर. पण ती गाठसुद्धा पडली ती आणीबाणीच्या आधीच पडली ती. आणि नंतर मग आम्ही अनेक वेळा चळवळीत भेटत राहिलो. पण तिनं दुसरं जे पुस्तक लिहिलं ते स्त्रियांच्या मुक्तीविषयी, भारतातल्या स्त्रियांच्या मुक्तीविषयी लिहिलं. ह्यो तुरुंग फोडायचा आहे हो, हे जे गाणं आहे त्याचं टायटल आहे वी विल स्मॅश दिस प्रिझन म्हणून. ते तिचं दुसरं पुस्तक आहे. आणि हे आई वगैरे ह्या सगळ्या स्त्रिया किंवा शहाद्याच्या स्त्रिया, ह्या ज्या स्त्रियांची मुक्तीची चळवळ बांधत होत्या, त्याची जी पहिली कॉन्फरन्स महाराष्ट्रातल्या सगळ्या डाव्या स्त्रियांनी पुढाकार घेऊन, आणि विशेषतः आमच्या श्रमिक संघटना तिथली आणि इथल्या यांनी पुढाकार घेऊन, जे पूर्वी कसं होतं स्त्रियांच्या संघटना असं होतं, वुमन्स फ्रंट असं होतं, पण स्त्रियांच्या मुक्तीसाठी चळवळ हे पहिल्यांदा झालं. आणि ती पुण्याला कॉन्फरन्स झाली. आणि त्या कॉन्फरन्समध्ये काम करताना आई आणि तिनं एकत्र काम केलं. मग आमचा तो ग्रुपच होता सगळा. त्यामुळे आमची ओळख वाढत गेली आणि आम्ही मग नंतर लग्न करायचं ठरवलं. म्हणजे सर्वप्रथम म्हणजे आता तुमची भेट तर झाली, परंतु दोघांपैकी कोणाचा प्रभाव कोणावरती पडला होता आणि मग ते प्रेमात रूपांतर कसं झालं, थोडंसं ऐकायला आम्हाला खूप बरं वाटेल. नाही असं नाही, नसतंय काहीतरी, असतं की नाही मला माहीत नाही बाकीच्यांचं. म्हणजे आता तुम्ही चळवळीत लढताय, त्या पण अशा चळवळीच होत्या, म्हणजे पुस्तकांच्या माध्यमातून, लेखनाच्या माध्यमातून. मग तुमचं असे विचार जुळण्याचं एखादं हे असेल की बाबा प्रपोज केलं? आमच्या एकत्र येण्याचं कारण हे महात्मा फुले आहेत. असं आहे, महात्मा फुलेंचा विचार जर मी नुसता मागचा विचार हे मला मान्य नव्हता पूर्व मला सुद्धा.
तेव्हा महात्मा फुलेंचा जो विचार होता त्यामध्ये जसं एका बाजूला शेतकऱ्यांचा असूड लिहिला, तसं दुसऱ्या बाजूला त्या स्त्रीमुक्तीचा विचार लिहिला आणि लग्न पद्धती जी सत्यशोधक लग्न पद्धती काढली. त्यामध्ये मुलगी मुलग्याला विचारते, त्या नवऱ्या मुलग्याला, की आजपर्यंत स्त्रियांना असं गुलामासारखं वागवलेलं आहे, तू माझ्याशी असं वागणार नाहीस याची शपथ घे. आणि तो तशी शपथ घेतो. हे एक क्रांतिकारक लग्न पद्धती आहे. याचं व्यवहारामध्ये स्त्रियांना वरचं स्थान देणं, त्यामुळे स्त्रीमुक्तीचा विचार आणि शेतीविषयी, मुख्यतः शेती आणि जंगल आणि पाणी याविषयी आम्ही जे नवं शोधत होतो ते महात्मा फुलेंच्यामध्ये आम्हाला सापडत होतं. आजही आमची पाण्याची चळवळ आहे, त्याचं ओरिजिन महात्मा फुले आहेत. का महात्मा फुलेंच्या पाणी शेती संबंधातला काही कोणाला माहीत नाही. म्हणजे त्याचं माणसं विचारते की महात्मा फुलेंचा पाण्याचा संबंध काय. म्हणजे आमची समन्यायी पाणी वाटपाची जी जगातली पहिला प्रयोग आहे हा फुल्यांच्या विचारातून ओरिजिन झालेला आहे. हे लोकांना आश्चर्य वाटतं, फुल्यांचा पाण्याचा संबंध काय म्हणतात लोक. तर तिचं जे संशोधन होतं त्यामध्ये तो अँगल पण होता आणि माझ्या वाचनामध्ये सुद्धा माझ्या आवडीमध्ये तोच अँगल होता. तर मुख्यतः जे आहे त्यातला जातीव्यवस्था अंताचा विचार, स्त्रीमुक्तीचा विचार आणि शेतीविषयक विचार, शेती आणि निसर्ग ह्यामध्ये आमचं जास्त जोडायला लागलं इतर माझ्या सहकाऱ्यांच्यापेक्षा. आणि दुसरं तिच्या बाबतीत हे होतं की ती झोकून द्यायची स्वतःला. म्हणजे आम्ही एकदा एका मोर्चामध्ये होतो शहाद्याकडं, अक्कलकुवा तालुक्याच्या तहसील कचेरीवर मोर्चा होता आणि मोर्चा संपता मोठा पाऊस आला आणि पाऊस आम्ही काही छत्र्या काही नव्हत्या आणि त्यावेळेला शबनम असायच्या तशा, पण त्या त्या भिजणारच ना, ते कापडाच्या असायच्या. मग तिथून चालत एका गावाला, आदिवासी गावालाच आम्हाला जायचं होतं. सगळ्या अर्धा मोर्चा तिकडेच गेला, दुसरा तिकडे गेला, कुठं गेला, ते जवळचं गाव होतं सगळ्याच. मग तिथे काही कार्यकर्ते होते म्हणून तिथं आम्ही राहायला जायचो. पण ती भिजत चिखलातनं पायी आणि झाडीच्या मधनं जी काही पायवाट होती, आता हे झाल्यानंतर ती वैतागायला पाहिजे. बरं काय सगळं आता मला त्रास व्हायला लागला, काही तिचं काय नव्हतं, ती गप्पा मारत चाललेली होती. आणि तिथं गेल्यानंतर मग तिथल्या बायकांनी त्यांचा ड्रेस जो असतो आदिवासी ड्रेस तो तिला घालायला दिला आणि मग आम्ही त्या आगटी केलेली होती त्या आगटीच्या भोवती शेकत बसलो. आता हे जो अनुभव आहे हा वेगळा अनुभव आहे. म्हणजे उच्चभ्रूपणा नाही, हा आहे म्हणजे ग्रासरूट अगदी म्हणजे एकदम जमिनी स्तरावर. आणि आपण ज्या समाजातून आलो, मी सोडून जायचं त्याच्यात, तिला हे सगळं कष्टाचं जीवन आहे ते त्यामध्ये ही आनंदाने जगू शकते. अशा पद्धतीचा अनुभव तो अशा अनेक प्रसंगामधून मला आला. आणखीन एक प्रसंग होता, दरा म्हणून एक गाव आहे, त्या दरापासून चिचोरा म्हणून दुसरं गाव आहे. तर दरा हे जरा मोठं गाव आहे रस्त्याच्या कडेचं. तर तिथून आम्हाला मुक्कामाला त्या चिचोरा गावाला जायचं होतं शहादा तालुक्यामध्ये. तर दुपारची वेळ होती आणि उन्हाळ्याचा काळ होता. मग तिथून आम्ही निघालो तर जे व्हाईट स्किन जे असते तिला सनबर्न्स होतात. तर ते असा हात वगैरे झाकायला असं काही आता तिच्याकडं तसं ज्याला आपण अंगावर घेतो असं काही नव्हतं. मग तिला तो त्रास व्हायला लागला. पण मी म्हटलं आपण काय सावलीला थांबूया, संध्याकाळी जाऊया. नाही म्हणले चला आता जाऊया. पण तिला सनबर्न झाल्या, म्हणजे ते एकदम लाल होऊन जातं सगळं ते. आणि मग त्याला बरं व्हायला 2-4 दिवस जातात पुढचे. मग त्याला काही लोशन वगैरे लावावं लागतं. पण त्याच्या वेळेला ते तक्रार नाही, चालत जायला सुद्धा तक्रार नाही, उन्हाच्या वेळा चालत जायला तक्रार नाही. सनबर्न झाल्या तरी सुद्धा बाकीचं चांगलं काही झालंच नाही असं वागणं, हा जो भाग आहे. किंवा मग म्हणजे एखाद्याला समर्पण किंवा सहनशक्ती म्हणा. आणि एखाद्याला जर काही समजा असं आपण एकत्र फिरताना असं अनुभव येतात ना, की दुसऱ्याला काहीतरी जाताना आम्ही असेच चालत होतो ना, काटा लागला. तर काटा लागल्यानंतर पहिल्यांदा कोण तिथं जाते काढायला, तर ती जात होती अशी. आता ती काय परदेशातून आलेली होती, एवढी शिकलेली होती, तिला पगार दुसऱ्याच्या त्रासाचं सुद्धा जाणीव असणार आहे. असे अनेक अनुभव असल्यामुळं आणि तिला सुद्धा खरं म्हणजे ह्यातलं कोणीतरी
म्हणजे तिच्या बौद्धिक पातळीवर तिचा साथीदार होऊ शकेल, परंतु उच्चभ्रू नसेल. असंही तिला पण साथीदार पाहिजे होता ना. बरोबर. असं त्यामुळे ते जुळत गेलं. म्हणजे कोणी काय केलं कोणाला माहीत नाही. म्हणजे कोण म्हटलं सुरुवातीला आपण लग्न करूया? असं काही नाही. काहीच नाही झालं. कारण तो फार मजेशीर विषय आहे. कारण नाही, आमची त्यांनी तिकडून छायादार येऊन म्हणून एक आमच्या कार्यकर्ती आहे. तर असं हे सगळं मी काम करत असताना तर तिचा नवरा गरवारीमध्ये इंजिनियर होता मोठा, आणि तिचं नोकरी सोडून पूर्ण वेळ मुंबईच्या चळवळीत काम करत होती. ती नंतर TISSमध्ये पण होती, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये. तर तिच्या घरी त्या दिवशी आम्ही मुक्कामाला होतो. आणखीन मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 2 दिवस राहणार होते तिथे. संध्याकाळी आम्ही तिथं ते समुद्राच्या काठीच ते सगळी कॉलनी होती. मग ती एक असं रॅम्पार्ट होता, ते भिंत असल्यासारखी पाण्याच्या. मग तिथे आम्ही जाऊन बसलेलो होतो. मग आता त्यामध्ये जे काही आमची चर्चा झाली, अगदी प्रसंग सांगायचं म्हणला तर ती काय आता झाली चर्चा काय झाली, आणि आम्ही ठरवलं आता. नाही, चांगलं आहे. काही गोष्टी अशा आत पण असाव्या, कारण त्या आठवणी तुम्हाला दिसत आहेत. थोडंसं तुम्ही डोळे आज पाणवलेत, आज ते आपल्या बरोबर नाहीत, परंतु त्या ज्या अमेरिकेवरून आल्या, पण त्यांच्यात असं कोणतं संशोधन करायचं हा आधी त्या प्री प्लॅन म्हणजे ठरवून आल्या होत्या. काय त्याचं कारण असं होतं की तिथे एक मोठी चळवळ, म्हणजे खरं म्हणजे तुम्हाला मी सांगेन 67 साल ते साधारणपणे 75-76 सालापर्यंतचा कालखंड जो आहे जगातला, तो कालखंड तरुणींच्या उठावाचा कालखंड आहे. अमेरिका असेल, युरोप असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, ब्रिटन असेल, असं तुम्हाला दिसेल. अगदी व्हिएतनाम वॉरच्या वेळेला सुद्धा तरुणांचा जो उठाव झाला जनतेच्या बाजूनं, तो सुद्धा त्याच काळातला आहे, लक्षात ठेवा. म्हणजे जगभर हा फेनॉमेनन होता. कशा होता, काय होता, तो संशोधन पण झालेलं आहे त्याच्यावर. आणि त्या काळातले आम्ही होतो. आता तिथं ते विद्यार्थी चळवळीमध्ये होती. मग त्या विद्यार्थी चळवळीचं म्हणणं काय होतं की आम्ही व्हिएतनाम युद्धाच्या विरुद्ध आहोत. त्यांनी आपलं काय वाकड केलं, तुम्ही त्या तरुण पोरांना आमच्या आणि पोरींना ते सांगता की त्या युद्धावर तुम्हाला आता सक्तीचं ड्राफ्टिंग, सक्तीनं तिथं काम करायला पाठवायचे. बरं. मग पोराने विरोध केला. म्हणजे आम्ही जाऊ, परंतु त्यांनी काय वाकड केलं आहे तुम्ही सांगायला पाहिजे. आपलं त्यांनी काय वाकड केलं आहे का, मग त्यांच्यावर आपण का हल्ला करतो, बरं, ते सांगितल्याशिवाय आम्ही जाणार नाही. आणि ह्या सगळ्या चळवळी चालू असताना त्या तरुणांच्यामध्ये स्त्रीमुक्तीचा प्रश्न आला. म्हणजे लग्न ही ठरवूनच झाली पाहिजेत, कशाला ठरवून झाली पाहिजेत, किंवा मग पुरुष स्त्रीपेक्षा श्रेष्ठ आहे, असे सगळे विषय त्यावेळेला हे असे भरून आलेले होते, आकाश भरून देत असे. आणि त्याने तो विषय त्यावर आंदोलनं केली. मग त्या सगळ्या आंदोलनात ती वाढली. ती बर्कलेमध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठात होती, आणि ते एक केंद्रच होतं, ब्लॅक मुवमेंटचं केंद्र होतं. त्यामुळं तो जो रेसिझम विरुद्धचा संघर्ष म्हणून जातीव्यवस्थेचा संशोधनाचं मूळ तिथे आहे. म्हणजे इथं येताना इथलं पॅरलल काय तर जातीव्यवस्था आहे. तर तिथंच ते विषय तिथे फॉर्म झाले सगळे. म्हणजे तिथं जो वर्णभेद होता त्याच्यावरून प्रभावित होऊन मग इकडच्या विषयावरती ती स्त्रीमुक्ती चळवळीत होतीच तिथे, असं होतं. आणि त्यामुळे मग फुले निवडले ते तिथं निवडलेत बरं का, इथं येऊन नाही निवडलेले फुले. फुल्यांचं तिथं वाचलं फक्त, आणि त्याच्यावरून अनेकांचं बघितलं कशावर PhD करावी. मग ते ब्राह्मणी चळवळीचं तिथं बसून तिनं ते निवड केलेली आहे, फुल्यांच्यावर अभ्यास करायचा. त्यांचं एखादं आवडलेलं पुस्तक किंवा त्याच्यातलं एखादा प्रसंग असेल असं तुम्हाला खूप टच झाला असा, किंवा तो नाही, 2 पुस्तकं जास्त, म्हणजे आता सगळीच पुस्तकं आवडलेली आहेत, परंतु सगळ्यात जास्त जर म्हणाला एकदम सगळ्यात म्हणजे शिखरावर गेलेलं ते सीकिंग बेगमपुरा आहे. म्हणजे बेगमपुराच्या शोधात. आणि बेगमपुरा म्हणजे बेगमपुरा, गम नाही, जिथे दुःख नाही असं शहर, असं गाव.
आणि हे कुठून आलेला आहे शब्द, तर तो रैदासांच्या अभंगामधून आलेला आहे. आणि तो त्याच्या ओळी अशा आहेत की मी अशा गावामध्ये गावाची कल्पना करतो की जिथे कोणी मोठा कोणी छोटं असं नाही, स्त्री किंवा पुरुष असं नाही, इथं तुम्ही जाऊ नका असं कुठं बंधन नाही, त्या खोलीत प्रवेश करू नका असं नाही, असं सगळं आहे. म्हणजे भेद नाही, कोणता भेद नाही आणि मुक्त प्रवेश आहे सगळीकडे. इथं यांनी जायचं नाही, तिथं त्यांनी जायचं नाही, यांनी इथं या लोकांनी इथंच राहायचं असला कसलाही नाही. कुठेही राहून तुम्ही जाऊ शकता आणि ते तुम्हाला सुखाने राहता येईल एवढं तुम्हाला तिथे मिळेल. असं त्यांचं संपूर्ण तो दोहाच तसा आहे. आणि त्याला केंद्र धरलं तिनं. आणि मग तुकोबाराया म्हणजे कबीर, तुकोबाराया, नामदेव महाराज, चोखामेळा असे सगळे हे सुरू केले. आणि मग रेनेसा ज्याला म्हणतात, म्हणजे प्रबोधन काळ ज्याला म्हणतात, तो युरोपच्या आधी इथं सुरू झाला असं ती मांडणारी पहिली आहे. म्हणजे प्रबोधन काळचं वैशिष्ट्य काय, तर माणूस व्यक्ती म्हणून विचार करायला पहिल्यांदाच लागतो. त्याच्या आधी माणूस समाज म्हणून, जात म्हणून, वंश म्हणून असं काहीतरी विचार करत असतो, किंवा व्यवसाय करणारे काही लोकांचा ग्रुप म्हणून. पण मी असा विचार करतो, मी असं म्हणतो, माझं असं म्हणणं आहे, हा जो प्रकार आहे हा प्रबोधन काळाचा, रेनेसा काळाचा प्रकार आहे. त्याशिवाय लोकशाही येऊ शकत नाही. म्हणजे एक व्यक्ती एक मतपर्यंत तुम्ही पोचू शकत नाही जोपर्यंत तुम्ही व्यक्ती म्हणूनच स्वातंत्र्याची मागणी करत नाही. आणि मग हे कधी सुरू झालं की मी असं म्हणतोय, तुका म्हणे, कबीर म्हणतोय, रैदास म्हणतोय, नामा म्हणे, हे जे आहे हे ज्या वेळेला सुरू झालं, हे 13व्या शतकाच्या आधीपासून सुरू झालं. आणि युरोपात नंतर सुरू झालं, अगदी 19व्या शतकातच सुरू झालं. आणि मग का तो रेनेसा आहे का, आणि म्हणून मग त्यांच्या प्रत्येकामध्ये एक स्वप्न आहे. म्हणजे तुकोबारायांच्यामध्ये सुद्धा एक स्वप्न आहे की काय आम्ही पाहतो, म्हणजे भले म्हणजे तुम्ही असं बघा की आम्हा घरी धन शब्दांची जरत नाही, शब्दांची शस्त्रे यत्न करू, शब्दची आमच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका. आता हा किती पुढचा आहे, म्हणजे फ्युचरिस्टिक आहे. आता ते तिनं बघितल्यानंतर की तुम्ही शब्द नावाचे गोष्ट ही पॉवरफुल आहे, शब्द ही भौतिक ताकद आहे, हे तुम्ही 16व्या शतकात बोलताय. त्यावेळेला तुम्ही तुकोबा असं म्हणतायत, म्हणजे की फक्त एखादा नांगर किंवा एखादी कुदळ हे फक्त भौतिक ताकद नाही आहे. म्हणजे एखादी भाकरी खातो म्हणून ते आपल्याला भूक वाटते असं नाही आहे. पण शब्द हा कन्सेप्ट आहे, शब्द ही संकल्पना आहे. आणि ती जर नसती, शब्दाच्या रूपानं मी विचाराचं साधन आहे ते नसतं तर मला भाकरीसुद्धा मिळाली नसती. मी कुठलेच मानवाने शोध लावले नसते. मानव हा इतर प्राण्यांसारखाच राहिला असता. आणि हे फुल्यांनी नंतर घेतलं. हे ती फुल्यांशी जोडते मग की म्हणजे फुल्यांचा जो दुसरा एक अखंड आहे की विद्येविना मती गेली, मतीविना गेली, वित्तामुळा शूद्र खचले, एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. इथे सुद्धा आज आपल्याला जे वाटते सॉफ्टवेअर इज अ पॉवर, सॉफ्टवेअर इज व्हॉट, सॉफ्टवेअर ही संकल्पना आहे. म्हणून मग ते जे पुस्तक आहे बेगमपुरा, आणि बेगमपुरामध्ये कसं आहे की प्रेम हे सेंटरला आहे. माणसांच्या एकमेकामधलं प्रेम हा पाया आहे आणि स्वप्न आहे त्याचं माध्यम आहे. म्हणजे आम्ही हे स्वप्न पाहतो आणि हे एकमेकाशी प्रेम करत त्या स्वप्नाच्या जगापर्यंत ते रिअलाईज करायला, म्हणजे स्वप्न प्रत्यक्षात आणायला जातो, असं जे आहे. त्यामुळे ते पुस्तक हे सगळ्यात हाईट असलेलं पुस्तक आहे. आणि त्यामध्ये इंटरसेक्शनॅलिटी नावाची गोष्ट जी आहे, म्हणजे सोशलॉजी वेगळं, पॉलिटिकल सायन्स वेगळं, नंतर अँथ्रोपॉलॉजी वेगळं, हे न करता हे एकत्र एकमेकात घुसलेले विषय आहेत. तशा पद्धतीनं त्याला इंटरसेक्शनॅलिटी आता अलीकडं नाव दिलं. तो प्रयोग
पहिल्यांदा गेल होमवेट यांनी केलेला आहे. आणि आज सगळे जे काही चांगले भारतातले जगातले थेरिस्ट्स आहेत ते त्याच्याविषयी त्याविषयी जास्त गेलला मानतात की इंटरसेक्शनॅलिटी जी आहे, आणखीन कन्सेप्टच्या बाबतीतला जो मुद्दा आहे की बेगमपुरासारख्या गोष्टीला तुम्ही पुढे आणता म्हणजे काय पुढे आणता, तर पॉवर ऑफ थॉट्स पुढे आणता, पॉवर ऑफ थॉट्स अँड इमोशन्स ह्याचं कॉम्बिनेशन पुढे आणता. हे आहे ते गेलचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. पण त्यांनी जे लेखन केलेलं आहे त्यांचं पुढं आता तुम्ही जसं भरभरून सांगताय किंवा समाजासाठी जे उपयोगी आहे तर त्याचं समाजानं काही घेतलं आहे का किंवा समाजाने त्याच्यातून काही उद्बोध घ्यावा असं झालेलं आहे का? नाही, भरपूर आमच्या चवळी ज्या चाललेल्या आहेत त्यामध्ये त्यांच्या मांडणीच्या आधारावर सुद्धा आहे ना. म्हणजे आता उदाहरणार्थ आता मी काही पुस्तकं लिहिलेली आहेत समजा, ती आम्ही दोघांनी विचार करूनच लिहिलेली आहेत ना. म्हणजे मी आता मुद्दा आहे जग बदलण्याचं पुस्तक लिहिलं तर तो विचार असेल किंवा नंतर आम्ही दोघांनी मिळून काही आर्टिकल्स लिहिली, हा आम्ही सुद्धा एकत्र थिंकिंग करून सहनिर्मिती केलेली आहे. आणि त्यामुळं चवळीला कार्यक्रम देण्यामध्ये म्हणजे तिची पुस्तकाचं मूळच मुळात चवळीत आहे. म्हणजे स्त्रियांच्यावरचं पुस्तक आहे, वी विल स्मॅश द प्रिझन किंवा तुरुंग फोडायचा आहे ग, ते चवळीच्या सहभागातून आलेलं पुस्तक आहे. पण ती थिअरी मांडतं, सिद्धांत मांडतं. असं कोण अकॅडमिशियन नाही आहेत आज सुद्धा. किंवा म्हणून ती चवळीशी नातं जे आहे त्याचं, कार्यक्रमाशी नातं आहे त्याचं. म्हणजे लांब पल्ल्याचा कार्यक्रम पण त्यात असतो आणि उद्या ती स्वतः ॲक्टिव्हिस्ट पण होती ना. तर अशा पद्धतीनं लोकांना बुद्धिवादी बनवणं हा जो भाग आहे. चवळ जर खऱ्या अर्थानं नवीन जग निर्माण करायचं झालं तर चवळ करणारे बुद्धिवादी असावे लागतात. चवळ करणारे सिद्धांत तयार करावा लागतो. हे मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे ना त्याचं. तुम्ही अनेक ठिकाणी आंदोलनं केलेले आहेत, संप मोर्चे झालेले आहेत, आम्ही प्रत्यक्षात पाहिलेले आहेत. ज्यावेळेला ते आंदोलन असतं त्याच ठिकाणी तुम्ही अगदी कपड्यात भाकरी बांधून आणलेली असते आणि ते खात बसता. म्हणजे ते तुम्ही आत्मसात केले किंवा त्यांच्याशी समरस झालेलात त्यामुळे ते प्रभावीपणे दिसून येतं. तर त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, म्हणजे कसं? नाही, कारण मी वाढलोच तसा. मी माझ्या घरामध्ये ज्यावेळेला वाढत गेलो त्यावेळेला मी ह्या सगळ्यातून गेलेलो आहे. ते मी विसरू शकत नाही. म्हणजे दररोज मी मराठी शाळेत असताना माझी आई आणि मी, शाळा असायची साधारण 9च्या दरम्यान सुरू, तर आम्ही पहाटे मला आई इकडच्या माळाच्या रानात घेऊन जायची. मग काळाप्रमाणे असायचं, उन्हाळा असला तर सड बेचायची नांगरट झालेली असेल, किंवा मग दुसऱ्या म्हणजे समजा दुसरा काय असेल तर इकडच्या आमच्या पूर्वेकडच्या एका रानामध्ये शाळवाचं रान होतं ते, किंवा शेंगा वेचायच्या असतील. हां, नाही तर ते शाळवाचं राखण करायचं. मग ती पाठी उठून ती करायला लागते. मग ती घरी येणार, मग आम्ही आंघोळ करणार, ती आंघोळ करणार, आम्ही जेवणार की दोघंही आम्ही आमच्या शाळेला जाणार. हे संस्कार आहेत माझ्यावरचे. आणि त्याचबरोबर हे वाढवलं पाहिजे हे पण आहेत. त्या दोन्हीमुळे मला कष्ट करणं काय नवीन नाही, किंवा असं कुठेतरी भाकरी हातावर घेऊन खाणं हे मी लहानपणापासून केलेलं आहे. पावसामध्ये पेरणी केलेली आहे, पाटा आणलेला आहे रासनी पाठीमागणं, बी मुजवावं लागतं ना. बरोबर. तर ते सगळं केलेलं आहे. त्यामुळं आता काय मला नवीन नाही आहे ते. म्हणजे म्हणून मग ती माणसं ती माझ्यासारखीच आहेत ना. मग या संघर्षाच्या किंवा जे आंदोलनाच्या आणि माध्यमातून आता मी ह्याच घरात राहतो की 90 वर्षापूर्वी हे घर आहे. हे घर बांधायच्यासाठी आम्ही पैसे साठवलेच नाहीत ना. म्हणजे आईचा पगार काय वाईट थोडा होता असं त्याला भाग नाही. गेलचा तर त्यापेक्षा जास्ती होता. गेले कुठं पैसे हे सगळे? हे पैसे चवळीत गेले. त्यामुळं आम्हाला हे नवीन जीवन नाही आहे आमच्या कुटुंबाच्या दृष्टीने, माझ्या स्वतःच्या दृष्टीनं. म्हणजे मी नवीन काहीतरी करतो बाबा, तिथं बसून भाकरी खातो वगैरे किंवा बांधून नेतो आहे. आता प्रश्न असा आहे की समजा आम्ही बाहेरच जेवायचं ठरवलं सारखं, ते आम्हाला परवडणार पण नाही, कारण वर्गणी नाही संघटनेला.
ही आमची एकमेव संघटना आहे देशामध्ये हां. की जी लोकांच्या कडून जी युनियन काय करतात, युनियन ही ऑफिसची सेंट्रल वर्गणी असते, सभासद वर्गणी असते. बरोबर. आमच्या चळवळीमध्ये अशी केंद्रीय पद्धतीनं कसलीही सभासद वर्गणी नाही. आमचं आम्ही काम करतो आणि लोक मोर्चाला येतात तर त्यांच्या त्यांच्या गाव पातळीवर काय असेल ते ठरवून त्यांचं येतात. म्हणजे संघटनेला वर्गणी द्या ही भानगड काही नाही. आणि किती वर्ष ही आता त्याच्या 73 साला मागोवा ग्रुप होता, 73 ते 75 77पर्यंत. त्यानंतर समयमुक्त झाला आहे. आता 77ला सुद्धा आता वर्ष किती झाली बघा ना. बरोबर. तर या सगळ्या काळामध्ये असंच चळवळ करत आलो. आणि त्यामुळं तशी चळवळ करायची झाली तर मग आपण मध्यम शेतकऱ्याच्या पद्धतीनंच. मग आता समजा तुम्ही आंदोलनाच्या माध्यमातून अनेक राजकीय लोकांशी भेटीगाठी होतात, मग कधी तुम्हाला असं राजकीय लोकांकडून असं काही तुम्हाला प्रस्ताव आला का, किंवा तुम्ही राजकारणात या, तुम्हाला आमदार खासदार असं बनवूया, किंवा असं काही आलं का? करण्यांच्याकडून असं नाही, ते तुम्ही ज्या तऱ्हेने विचारले तसा नाही आला तो. मी ज्यावेळेला बाहेर पडलो ना, घरी सुद्धा न सांगता आईला नंतर कळलं, मी सांगितलं नंतर. तर त्यावेळेला मी मुंबईच्या कामगारांच्या चळवळीसुद्धा काम करत होतो आणि शाळेकडं इथं पण काम करत होतो. मी एकच माणूस होतो का आमच्या ग्रुपमधला की ग्रामीण आणि शहरी भागात काम करत होतो. तर त्यावेळेला गिरणी कामगारांच्यामध्ये मी बऱ्यापैकी काम करत होतो. ते आमचे लहान निशाण पक्षाचे DS कुलकर्णी म्हणून एक नेते होते, वारले ते बरेच वर्ष झाले. तर ते आणि माझ्या नेतृत्वाखाली एक मोर्चा हा वसंतदादा मुख्यमंत्री असताना त्यांच्या बंगल्यावरच मोर्चा होता आमचा बनवारीला. आणि मग दादाच होते शेवटी. त्यांनी काय केलं, सगळा मोर्चा आतमध्ये घ्या म्हणले पोलिसांना. आणि मोठा जो हॉल रिसेप्शन हॉल मुख्यमंत्र्याचा मोठा आहे, ते वर्षा बंगला अजून आहेच, तोच आहे. तर तिकडे सगळा मोर्चाच आत घेतला, 3-1000 माणसं, थोडीशी बाहेर थोडीशी आत. आणि सगळ्यांना नाश्ता पाणी चहा वगैरे. आता लोकांना वाटलं हे काय प्रकरण आहे, आम्ही मग याला शिवाय देत. आमचं गिरणी बंद पाडणार होता मालक सीताराम मिल, त्याच्या विरोधात होतं ते. मग मुद्दाम बंद पाडायची आणि इथले पैसे दुसरीकडे गुंतवून दुसरा उद्योग उभा करायचा, असं त्यावेळेला मोठं मोहीम होती कारखानदारांची. मग ते सगळं संपल्यानंतर म्हणलं आता ठीक आहे, आता आम्ही जातो. म्हणजे ते म्हणले मी त्याला विकू देत नाही, काय करायचं ते करू आपण, कामगारांच्या नोकऱ्या जाणार नाहीत, असं करूया आपण काहीतरी. मग आम्ही आता कार्यकर्ते म्हणलं आम्ही निघालो तिथं. त्यामुळे थांब, तू इकडे कुठं निघालायस तू, मला बोलायचं तुझ्यावर. तर मी मग चल म्हणले आतमध्ये जाऊ. तिथं गेलो तर आता तो पुरावाही आता नाही आहे, तो मेला तो आपला नामदेव ढसाळ. नामदेव आमचा मित्राचा चळवळीतला, तो तिथं बसलेला. म्हणजे आधी ते तिथं गप्पा मारत बसलेले असतील कशा तरी विषयावर. तर तो तिथे म्हणजे माझा पुरावा कोणता नामदेव ढसाळ आहे या प्रसंगाचा, दुसरं कोण नव्हतं तिथे. आता ते दोघंही वारले. तर तिथं गेल्यावर त्याने सांगितलं की आता वडीलचं पूर्वी काय दुःखद घटना घडली. 101 ताप असताना आले होते इथे वडिलांच्या शोधाला. वसंतदादा हो, 101 अंगात ताप होता तरी आले होते. निषेध सभा हे ते सगळं काँग्रेसमध्ये होते तरीसुद्धा. तर ते म्हणले की आता आईनं तुझं एवढं शिक्षण चांगलं केलं, तू हुशार आहेस आणि तू MDचं सगळं बाजूला ठेवून फिरतोस बोलत असं मला दिसते म्हणले. ते चळवळ चांगली आहे, परंतु आता आई म्हातारी झाली, काहीतरी तिला जरा हे करायला पाहिजे ना. तर तू काय कर, हे MDचं परीक्षा देऊन टाक आणि हॉस्पिटल काढ तिकडं, मी मदत करतो तुला. आणि तुला मला उभं करायचं आहे निवडणुकीला आणि मंत्री करायचं आहे. माझी इच्छा आहे बाबूजीच्या पोराला निवडून आणायचं, मंत्री करायचं. तर मी म्हटलं दादा, तुम्ही 42ला ज्यावेळेला बाहेर पडला त्यावेळेला तुमच्याही घरचे तुम्हाला म्हणले असतील की यातनं काय होणार आहे, घरचं बघ. हां, तर तुम्ही काय ऐकलं का त्या? काय ऐकलं नाही. तुम्ही बाहेर पडला, बंदूक घेतली, जेलमध्ये गेला, जेल फोडून बाहेर आला आणि हे सगळं आमच्या वडिलांनी तुम्ही सगळ्यांनी मिळून केलं. त्यावेळेला आपलं आईबापांचं तुम्ही ऐकलं का? त्यांचे आई वडील नव्हते, परंतु घरातली माणसं होतीच ना.
तर म्हणले आता, आणि म्हटलं मग इतके दिवस तुम्ही मंत्री आहे तर तुम्ही काय म्हणजे काय करू शकला तुम्ही? आम्हाला मोर्चाच काढायला लागला नसताना. बरं. बरोबर आहे. तू काय ऐकायचं दिसत नाहीस म्हणले, आता तू कर काय करायचं ते, जेवढं माझ्या हातात आहे तेवढं मी करतो. तर त्याचं काहीतरी प्रसार कुठेतरी झालाच असणार त्यांच्या सगळ्या भागामध्ये. त्याला काँग्रेस आणि डावे पक्ष असंच होतं. पण ते लोकांना माहीत झालं नंतर हळूहळू, हा माझी अवलाद काय कोण माझ्या नादाला लागलं नाही पुन्हा. पण दादाने हा प्रस्ताव मांडला होता आणि मी म्हणजे ते सिरियस प्रस्ताव होता. त्याचं कारण असं होतं की आत्तासुद्धा जे चर्चा चालतात, बरं ही जी ह्याला उभा केला ना, ते पैलवानला सांगली मतदारसंघात, त्यावेळेला सुद्धा जी चर्चा झाली, पुन्हा कुठली चर्चा झाली तर दादा आणखीन बापू यांच्यामधल्या संघर्षाची चर्चा झाली. आणि म्हणून विशाल पाटलाला हे करायचं, असं जयंत पाटलांचं हे आहे. आता ते आहे नाही आपल्याला माहीत नाही, परंतु चर्चा का झाली, कारण काहीतरी होतं त्यावेळेला, आणि त्यावेळेला तर होतच होतं, त्यात काही प्रश्न नाही. मग कधी असं वाटतं का त्यांनी दिलेला प्रस्ताव मी मान्य केला असता तर काय घडलं? नाही, माझं योग्य होतं असंच मला वाटतं. हां, नाही काय झालं असतं म्हणजे त्याचा दुसरा पुढचा प्रसंग सांगतो. त्यानंतर अनेक वर्षांनी धन्वंतरी दादा म्हणून आमच्या गावचे स्वातंत्र्य सैनिक, ते वारले. त्यांचा शोकसभा इथे आमच्या हायस्कूलमध्येच होती, बोर्डिंगच्या तिथे एक हॉल आहे तिथं होती. तर त्या सभेमध्ये आई बोलली, मी बोललो, आणि मी म्हटलं दादांना पुन्हा की आता दादा म्हटलं तुम्ही मध्ये शेतकरी संघटना पण तयार केली, परंतु पुन्हा ती काही चाललं नाही. तुम्ही म्हटलं इतकी वर्ष मुख्यमंत्री, कृषी मंत्री, तुमचं सहकार मंत्री, असं सगळं होता, पाटबंधारे मंत्री, तुम्ही काय करू काय शकला? आम्हाला लढायला लागतं आहे म्हटलं. मी माझं ऐन तारुण्यापासून आता तारुण्यापर्यंत आता मी लढत बसलो आहे, आणि माझ्यासारखी कितीतरी माणसं आहेत की शिकून बिकून अशी चळवळी करतात. ही चळवळी करायला लागल्या नसत्या. आणि स्वातंत्र्याला तुमचं ध्येय काय होतं? तुमचं ध्येय काय असलं राज्य आणायचं नव्हतं, मला माहिती आहे चांगलं. म्हणजे तुम्हाला ते करता आलं नाही, हे आत्ताचं दुःख आहे आमच्यासारख्या तरुण पोरांचं, असं मी बोललो. पहिल्यांदा ते असं त्यांनी भाषण केलं की पोरगं म्हणलं ते बरोबर आहे, मी खरोखरच शेतकरी समाजासाठी काही करू शकलो असं मला वाटत नाही, आणि म्हणूनच मी शेतकऱ्यांची संघटना मांडण्याचा प्रयत्न केला. मी पुन्हासुद्धा मी माझ्या डोक्यात आहे. त्यामुळं हे जयंत पाटील त्यावेळेला नुकतेच इथे आलेला होता, तो तरुण पोरगा उभा होता तिथे, मी तो संयोजक म्हणून असल्यासारखा तिथे होता उभा, त्याला काही बाकीचं माहीत नव्हतं त्यावेळेला. तर ते त्याला त्याच्या लक्षात आहे की नाही, ऐकले की नाही मला माहीत नाही, परंतु ते असं सरळ स्पष्ट म्हणले की माझी खंत ही आता राहणार आहे ही मनामध्ये. आणि त्यानंतर मग त्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यानंतरचं भाषण त्यांचं हे सोलापूरचंच आहे. त्यानंतर ते तिथंच वारलेले आहेत, म्हणजे तिथे त्यांना शुगर वाढली आणि तिथं गेलेले आहेत. तर तो प्रसंग जो तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचा शेवट तो असा आहे. त्यामुळं पुन्हा आज आता आपण ज्या टप्प्यावर आहे, आंदोलन करतोय, अजूनही लढा देताय तुम्ही लोकांसाठी, लोकांच्या प्रश्नांसाठी. मग आत्ता भारत पाटणकर म्हणून आत्तापर्यंतच्या मागोवा जर आपण पाठीमागं पाहिलं तर तुम्हाला कसं फील करताय की म्हणजे मी समाधानी आहे, मी न्याय देऊ शकतोय किंवा मला लोकांसाठी भांडतोय? जे केलं त्याबद्दल समाधानीच आहे. म्हणजे एकमेव अशी चळवळ आहे की जी पक्षविरहित चळवळ आहे, नॉन पार्टी ऑर्गनायझेशन पॉलिटिकल, की जन चळवळ आहे, की जिनं जगामध्ये नसलेल्या गोष्टी काही करून दाखवल्या. की उदाहरणार्थ प्रत्येक गावच्या प्रत्येक कुटुंबाला कृष्णा खोऱ्यामध्ये आणि सगळ्या खोऱ्यांच्यामध्ये महाराष्ट्रात सुखानं जीवन जगता येईल एवढं पाणी मिळू शकतं, अशी योजना पायलट प्रोजेक्ट म्हणून 3 तालुक्यात मंजूर करून घेतली. आणि आता आटपाडीला 90% पाईपा पुरून झालेल्या आहेत. ते पाणी सगळं लोकांच्या संस्थांच्या ताब्यात जाणार आहे, त्या संस्था करायला झालं आहे. एकही गाव असं नाही, तासगाव, आटपाडी आणि सांगोलाची मंजुरी आहे की जिथं प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळणार नाही, त्याला मंजुरीच आहे.
पैशासकट सगळ्या मंजुरी आहे. आता हे कुठंही झाले नाही, जगात नाही, भारतात नाही. शरद पवार ज्याला मागच्या सरकार होतं त्यांचं आधीचं मग, त्यावेळेला त्यांना ते मी सांगितलेलं होतं, त्यांना तेवढं माहीत नव्हतं डिटेल. ते म्हणले की आपण करू निर्णय हा महाराष्ट्राला लावायचा. पण पुन्हा हे सगळं कोसळी झाली, सगळं झालं, तिची चर्चा झाली नाही. पण ती चर्चा आहे याच्यामध्ये. तर हे एवढं फार मोठी झेप आहे पाणी क्षेत्रातली, पाणी जमीन संबंधाच्या क्षेत्रातली. महाराष्ट्राचा दुष्काळ 101% जाऊ शकतो. दुसरं पवनचक्क्यांच्या बाबतीत आहे. पवनचक्क्यांच्या बाबतीत जी लढाई केली त्यामध्ये असा GR निघाला की ते जो वारा आहे त्या वाऱ्याचा तुम्ही वापर करताय, तो वारा त्या गावातून वाहतो, म्हणून तुम्ही तो वारा वापरल्याबद्दल प्रत्येक मेगावॅटला 15,000 रुपये गावाला दिले पाहिजे ग्रामपंचायतीच्या विकासासाठी. हे युरोपात सुद्धा नाही. युरोपात भाडेपट्टा आहे, शेतकऱ्याला मिळतो, पण तो पब्लिक प्रॉपर्टी असलेला वारा आहे, म्हणून तो इथल्या पब्लिकला तो सामुदायिकरित्या विकासासाठी त्यातला मिळाला पाहिजे. तुमची पवनचक्की चालू असताना ना चालू, मग ते त्याची किती इन्स्टॉल्ड कपॅसिटी किती आहे त्याच्यावर आहे. ती तुमची बंद पडली वर्षभर, आम्हाला काय माहीत नाही, तुम्ही एवढे पैसे दिलेच पाहिजेत. हा दुसरा त्यातला मुद्दा आहे. म्हणजे मोठ्या स्टेप्स आहेत. नंतरचा मुद्दा जो आहे तो असा आहे की हे जे कोळशावर आधारित प्रोजेक्ट असतात ते रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग तालुक्यामध्ये टाटा आणि अंबानी असे 35,000 मेगावॅटचं दोन्ही मिळून तिथे प्रोजेक्ट येणार होते. आता त्या प्रोजेक्टला आम्ही म्हटलं की ह्याला रिन्युएबल बेस वारा, समुद्राच्या लाटा, बायोमास आणि सूर्य ऊर्जा याच्या कॉम्बिनेशनमधनं ह्याच्यापेक्षा कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये, सरकारला परवडणाऱ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये इतकं वीज निर्माण करू शकतो आपण. ह्याचं सगळं डिटेल काढून दिलं. म्हणजे आमची अप्रोचच हा अभ्यासाचा आहे. कुठल्याही विषय बिन अभ्यासाचा आम्ही घेत नाही. आणि त्यामुळं त्या चळवळ करावी लागली, पण आम्ही निरुत्तर करत होतो. आणि त्यातून कोर्टात गेला अंबानी. तिथं असं झालं की कोर्टाने त्याचं फेटाळून लावलं आणि त्याला माघार घ्यावी लागली. 22 गावातली जेवढी जमीन, हजारो एकर जमीन, ही संपादन झालेली जमीन परत द्यावी लागली. हे एकमेव देशातलं उदाहरण आहे. सेजच्या अंतर्गत. हां, सेज नव्हे, सेज MIDCच्या अंतर्गत. MIDC संपादन करायची आणि ह्यांना कंपन्यांना द्यायची. सेज शेजारी होतं, ते ND पाटलांनी केलेलं झालं. तर इथे परत असं उदाहरण देशात नाही आहे की संपादन झाली जमीन आणि ती कॅन्सल होऊन लोकांना परत दिली. असं देशातलं एकमेव एक्झाम्पल आहे. आणि ते प्रकल्प तिथे होऊ शकले नाहीत. एकही प्रकल्प झाला नाही म्हणजे होऊ दिला नाही. आणि शेतकरी आजही तिथे शेतकरी नांदत आहेत. म्हणजे आता हे देशात कुठेही झालं तरी आम्ही सांगू शकतो की असं आलं की हे उपाय आहे आपला. म्हणजे बारसूला जी लढाई आता झाली त्यामध्ये आम्हाला बोलावलं का तिथल्या लोकांनी, तर आम्ही तिथे काय आमची ओळखी आहेत असं नव्हे. त्यांना कळलं की तिथे लढा आम्ही लढलेला आहे कोकणातच. बारसूला आम्ही पर्याय दिला, हा अशा तऱ्हेचाच पर्याय दिला. आणि बारसूचा आता थांबलेला आहे. आझाद मैदानावर मोठं आंदोलन पर्याय दिल्यामुळं त्यांचा प्रश्न सुटण्याला मदतच होणार आहे किंवा पुढे काय करायचं हे आधीच तुम्ही तयार करून देता त्यांना. तसं आता हे इथे अदानीचं जे आता आलेलं आहे तारडीच्या त्याच्यावर, तिथं सुद्धा आम्ही त्यांना तशाच तऱ्हेने थांबवलं आहे ना. आता ते लढ्यात कसं काय होणार ती गोष्ट आहे बरोबर पुढे. परंतु या अगदी बारक्या लेवलला जरी घेतलं ना तुम्ही, म्हणजे ह्याच्यापेक्षा सोप्या लेवलला, की मध्ये लिफ्ट इरिगेशन योजना कोऑपरेटिव्ह आणि खाजगी जे आहेत ते स्वतःच्या खर्चानं करतात, स्वतःच्या खर्चानं चालवतात, कर्ज काढून त्या केलेल्या आहेत. त्याची पाणीपट्टी 1300पासून 13,000 केली. आता 10 पट पाणीपट्टी तुम्ही वाढवली. ह्याला नुसता विरोध आपण करण्याच्या पद्धतीने जात होतो. आता तिथं मला कशासाठी बोलवलं, त्या ह्याच्यामध्ये हे सगळे कारखान्यातले लोक आहेत ना, असे सहकार्याच्या कारखान्याशी संबंधित. त्याचं बोलवलं कारण त्या पाण्यातलं काही अभ्यास आहे म्हणून बोलवलं. आता मी काय पाणी तज्ज्ञ ओरिजिनली आहे का,
तर ह्या सगळ्या मुद्द्यातून मी पाण्याचा अभ्यास केला आणि त्यामध्ये कुठल्याही मदतीशिवाय मंत्रालय पातळीवरची एकही बैठकीला आम्हाला कोणाची मदत लागत नाही. आमच्या आंदोलनाच्या जीवावर आम्ही हे करतो, मंत्रालय आपल्याला बोलवून घ्यायला पाहिजे. म्हणजे आम्ही काय तिथे काय दंगा करतो, काही तोडफोड करतो, काहीच करत नाही. परंतु त्याला ताकद जी आहे ती मगाशी तुम्हाला मी सांगितलं की हे बेगमपुराचं स्वप्न जे आहे. आणि दुसरं म्हणजे की याचा जो सायंटिफिक अभ्यास आहे, हे कुठल्याही गोष्टीचा पर्याय तुमच्याकडे पाहिजे. की तुम्हाला कोणतं जग पाहिजे, तर तुम्हाला रिन्युअल बेस्ड जग पाहिजे. मग ते जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही शास्त्रीय पर्याय देऊ शकता आणि त्यांना स्पीचलेस करू शकता, त्यांना निरुत्तर करू शकता. आणि ही मोठी ताकद आहे. त्यामुळं त्यांचा विचारसुद्धा आता इतकापर्यंत झालं की हे चुकीचं आहे असं प्रधान सचिव परवाच्या बैठकीत म्हणाले. आणखीन त्याला पर्याय तुमचा तर आम्ही अभ्यास करतो आणखीन करत काढतो उपाय म्हणाले. त्यामुळं समाधानी यासाठी आहे की हे कोणी आमदार करू शकले नाहीत कुठंच. दरंगस्थानच्या बाबतीतसुद्धा आहे, पाण्याच्या बाबतीत जसं आहे तसं आता इथं पाण्याच्या बाबतीत आणखी म्हटलं तर सातारा जिल्ह्यामध्ये इथं पाटानं पाणी देत होते एक तर कुठं सातारा तालुक्यात. मग त्या जमिनी त्यांच्या पण जात होत्या आणि धरणग्रस्तांना दिलेल्या पण जात होत्या, नवीन दिलेल्या. तिथं बंद पाईप करून घेतली आणि बंद पाईप इतकं नाही तर स्वस्त पाणी हे लिफ्ट इरिगेशनच्या पेक्षा हे बंद पाईपनं प्रत्येकापर्यंत पोचण्याचा. आणि खटाव तालुक्यामधले उरमोडीचा जो भाग आहे तिथे आटपाडीसारखंच पाणी बंद पाईपनं शेताच्या बांधापर्यंत पोचवण्याचं जे आहे हे दोन्ही योजना मंजूर करून घेतलेल्या आहेत. ह्या सगळं जे आम्ही जे करू शकलो ना, हे पुनर्वसनाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा निर्वाह भत्ता नावाची संकल्पना नव्हती. म्हणजे त्यांचं पुनर्वसन होईपर्यंत महिन्याला काय 400 रुपये असेल, पण त्यावेळेला मंजूर झाले त्यावेळेला 400 रुपये काही तसे लहान नव्हते. आता सरकार जे करत असते हे इतकी प्रत्येक महिन्याला या स्त्रीला इतकं मिळतील वगैरे निराधार त्यात तसलं हे लोकांनी मिळवून घेतलेलं आहे. हे 400 रुपये लोकांनी, तोपर्यंत आम्ही जगणार कसे. नंतर जे पैसे भरलेले असतात म्हणजे मला मिळालेले जमिनीचे पैसे त्यातले 65% माझे भरून घेतलेले असतात सरकारनं आणि जमीन पर्यायी देण्यासाठी. आता ते जमीन देईपर्यंत जी दिली नाही तर जमीन मिळेपर्यंत जेवढी मला देणं लागतं सरकार तोपर्यंत 65% व्याज, 65% रकमेवरचं 12% न व्याज, हे लाखो रुपये लोकांना मिळाले. म्हणजे त्याचं तर कोटीमध्ये पैसे एकेका धरण उरमोडी जर घेतलं ना, सगळी गावं घेतली, कोटीच्या घरात लोकांच्या घरी पैसे गेले. आता कुठला आमदार एवढे पैसे बुडवून देतो आहे. म्हणजे पैशाच्या रूपात घ्या, सुबत्ते मिळाली त्याच्या रूपात घ्या, एक कुठल्याही रूपानं जरी घेतलं आणि त्यामध्ये असा कायदा करून घेतला की जोपर्यंत तुम्ही त्यांचं पुनर्वसन केल्याचं दिसत नाही, तिथे नागरिकसुद्धा दिसत नाहीत, जोपर्यंत त्यांना जमीन दिलेली दिसत नाही, जमिनीला पाणी देण्याची व्यवस्था झालेली दिसत नाही, तोपर्यंत त्यांना उचलायचं नाही. आता पुढची धरणं जी होतील असतील त्यामध्ये हा कायदा धरून लोकांचं काहीच नुकसान होणार नाही असं होऊ शकते. आधी पुनर्वसन मग धरण म्हणत होतो, पण हा आता कायदा केला. म्हणजे असे म्हणजे ज्याला म्हणतो पाथ ब्रेकिंग जे निर्णय आहेत ते आम्ही करू शकलो. याचं कारण महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलितांचे नेते अमुक तमुक असलं नव्हे. बाबासाहेब आंबेडकरांचा पाण्याचा पण अभ्यास आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा शेत आणि पाण्यासंदर्भात अभ्यास आहे. महात्मा फुलेंचं त्यांच्यापेक्षाही जास्त खोलात जाऊन आहे. जाती अंताचं त्यांचंच आहे. म्हणजे नवीन वसाहत ज्यावेळेला होते त्यावेळेला पुन्हा जातवर लोक वस्त्या कशासाठी. मग आम्ही ते होईना म्हणताना एक मातंग इथे आतीच्या जवळ समर्थ गाव म्हणून एक पुनर्वसन आहे. तर इथं मातंग वसाहत समाजातला एक खातेदार तो घर बांधायला लागला. आता आपल्या चवळीतल्याच लोकांनी, आता ही मराठ्यांची गल्ली आहे, मराठी म्हणजे कुणब्यांचीच आहे, तर तिथं मागाचं घर कशाला पाहिजे. आता तो कसला माणूस आहे काय याच्याशी मी काय बघितलं नाही. तो फार काही चांगला माणूस आहे अशातला पण भाग नाही आजसुद्धा. पण हे बरोबर नाही. हे कोणी आम्हाला फुल्याने बाबासाहेबांनी शिकवलं ना. म्हणजे याच्यामध्ये ते आजही घर मोठं दिमाखानं त्या ठिकाणी मध्यावर त्या सगळ्या कुणबी मराठ्यांच्या मध्यावर उभं आहे. आणखीन काही ठिकाणी तर चक्क
बलुतेदारांची वेगळ्या वसाहती करून घेतल्या. म्हणजे इथे जे आता खानापूर आणि कडेगाव तालुक्यामध्ये 2 अशा नवीन गावं आहेत की ज्यामध्ये सुतार, लोहार, अमुक तमुक वगैरे सगळे बलुतेदार जेवढे असतील स्पृश्य अस्पृश्य एकत्र समज जाणारे ते सगळे तेवढेच आहेत. त्यात दुसरा शेतकरी समाज नाही अजिबात कुठल्याच इथं. चुकून एका दुसरा खातेदार असला तर. किंवा काही असं आहेत की जे खटाव तालुक्यामध्ये क्रांतिवीर नगर म्हणून आहे, ती केवळ बौद्धांची आहे. इथे आदर्श नगर म्हणून आहे, ती केवळ बौद्धांची खटाव आपल्या कडेगाव तालुक्यामध्ये आहे. हे बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते एकदा, तर तुम्हाला गावात तर असं होणारच असेल, जातवाद वसाहती जाणारच नसतील, तर आमची गावं आमची स्वतंत्र गावं करू आम्ही, आमचीच फक्त गावं. असं ते होतं. आणि त्यातलं काही कोयनेच्या वसाहती मेढ्याच्या तिथे, मेढ्याच्या जवळ आंबेडकर नगर वगैरे जे आहे तिथं केवळ बौद्धांच्या वसाहती त्या झालेल्या आहेत. तर अशा सुद्धा गोष्टी ह्या ज्या आहेत. आता हे डॉक्टर भारत आणि गेल मॅडम यांचं एक म्हणजे तुमची कन्या, तुमच्या प्रेमाचं प्रतीक प्राची पाटणकर आहेत. त्या सध्या कुठे आहे, त्यांचं शिक्षण वगैरे? ती अमेरिकेत असते. तिचं आजोळच अमेरिका होतं. आणखी त्यामुळं ती 11वी 12वी नंतर तिथेच शिकायला गेली, कारण त्यांना दुसरं नातवंड नव्हतं. त्यामुळं ती तिथं गेली, त्यामुळं तिथेच पुन्हा तिला नोकरी वगैरे मिळाली, तिथं राहिली ती. पण ती चवळीत आहे. तिथली जी भारतीयांना कमीतलं समजतात ना, बरं, म्हणजे ते ब्राऊन म्हणतात, ब्लॅक इंडियन्स ते ब्राऊन म्हणतात. ब्राऊन आणि ब्लॅक आणि ब्राऊन म्हणजे जरा कमी जास्त म्हणजे कनिष्ठ लोक आहेत असं आहे. आणि त्यामुळं भरपूर त्रास बीस असा होतो. ती मोठी बिल्डिंग जे कोसळली त्यावेळेला सुद्धा भारतीयांना भरपूर त्रास झाला. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये ती भाग घेत आली. शाळेत म्हणजे ती कॉलेजला असल्यापासून चळवळीत आहे. आजही ती अशा तऱ्हेच्या पुरोगामी चळवळीत तिथं भाग घेते. आणि त्यामुळं आनंद आहे आम्हाला की निश्चितच तिनं काही परंपरा म्हणून एक पुस्तक पण गेल्यानंतर एक आता नाही आहे कॉपी होते त्याची, तुम्हाला देईन काहीतरी मी. परंपरा मोडणारी परंपरा म्हणून गेलच्या मृत्यूनंतर जे पुस्तक प्रसिद्ध झालं, ते परंपरा मोडणारी परंपरा एक पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे आमच्या कुटुंबाच्या परंपरेविषयी. ते कोणी लिहिलेलं आहे? वेगळ्या लोकांनी लिहिले. काही लेख माझे आहेत, काही प्राचीचे आहेत. तर असं ते पुस्तक म्हणजे एकंदरीत पाटणकर कुटुंब म्हणजे जसं परंपराच आहे, चळवळीची आहे, समाजाशी आणि मातीशी तुम्ही जी नाळ जोडलेली आहे ती अखंडपर्यंत चालू आहे. आणि खूप खूप धन्यवाद सर, कारण आपण आमच्याशी खूप चांगल्या मनमोकळ्या गप्पा केल्यात. अनेक त्याच्यात भावनिक विषय पण होते आणि त्याच्याशी तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला संवाद साधलात, आम्हाला आपला अमूल्य वेळ दिला. गेल बरोबर नाही याचं दुःख. तो एक मुद्दा राहिलाच, कारण त्यांचं मृत्यूनंतर तुमचं समजा ह्या एकाकीपणा किंवा कन्यासुद्धा आता फॉरेनला आहेत आणि तुम्ही एकाकी, तर तुम्हाला कसं आता थोडंसं फील होतच असेल? म्हणजे ती आहेच असं वाटतं, म्हणजे दररोज उठल्या बसल्या विचारांच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून कुठलाही मी याचा विचार करायला लागलो. म्हणजे व्यक्ती मरतो पण विचार त्यांचे मरत नाही. ती असती तर काय म्हणाली असती, असं येतच ना. बरोबर. तर त्या पद्धतीनं आणि ते तिच्या आठवणीसाठी एक ग्रुप तयार झालेला आहे महाराष्ट्रातल्या काही जे समाजशास्त्रज्ञ वगैरे लोक आहेत, अशी काही मित्रमंडळी. गेल लिगसी ग्रुप म्हणून, गेलची परंपरा पुढे चालू ठेवणारी, गेलच्या विचारांची परंपरा. तर त्यातून गेल्या वर्षी तिच्या जीवनाविषयी अनेक लेख ज्यांनी मृत्यूच्या नंतर लिहिलेले होते त्याचे एक पुस्तक प्रसिद्ध झालं. तर यावर्षी त्याच्या स्मृतिदिनाच्या दरम्यान ऑगस्टमध्ये दुसरं पुस्तक तिचे कलेक्टर वर्क्स, जे वेगळ्या मासिकांच्या मध्ये वगैरे लेख आहेत, ते पुस्तक रूपानं आले नाहीत ती जिवंत असताना. तर ते समग्र वाङ्मय गेलचं असं आता पहिलं व्हॉल्यूम आता ह्यावेळेला निघणार आहे. त्यामुळं त्यामध्ये जवळजवळ 25-30 लोक आहेत महाराष्ट्रातले, जे कार्यकर्ते आहेत, काही विचारवंत आहेत. तर त्यांचा मिळून तो ग्रुप आहे की हे पुढं चालवणार आहे. सेमिनार घेतात, ते चर्चासत्र घेतात. एक आपला देश सोडून दुसऱ्या देशात येऊन तिथल्या
परंपरा, तिथले विचार, तिथल्या अडीअडचणी, समस्या यांच्याशी नातं जोडून त्यातून मार्ग काढून एक आपला विचार मांडण्याचा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला. त्याच पद्धतीने तुम्हीही करताय आणि आपल्या प्रत्येक चळवळीसाठी आणि आपल्या दीर्घायू, आरोग्यदायी दीर्घायूसाठी आम्ही खूप शुभकामना देतो तुम्हाला. कारण पुढच्या वर्षी अमृत महोत्सव आहे तुमचा, तर अमृत महोत्सवानिमित्त तुम्हाला आत्ताच शुभेच्छा देतो आणि आमच्याशी मनमोकळ्या गप्पा केल्यात, चर्चा केली, संवाद साधलात, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत सर. धन्यवाद. थँक्यू. आभारी आहे.